की जर आपल्याला जोड्या नावामध्ये आलं की ह्याचं नाव कोणी दिलं वगैरे असं, तर नॉर्मली तुम्हाला दिसेल की जी साधारण संस्कृत काय म्हणूयात ओरिजिनसारखे शब्द तुम्हाला दिसत आहेत की नाही, ते नॉर्मली भारताचे आहेत. आणि उर्दू साऊंडिंग आहेत ते नॉर्मली पाकिस्तान किंवा बांगलादेशला विसरू नका, एकट्या पाकिस्तानला ठेवाल नाही तर. सो ह्या दोनपैकी एक असणार आहे. जुन्या काळातलं गुलाब नावाचं असेल किंवा लैला, नीलम. आता हे कोरियलिस्बल काहींनी तुमच्यातला अभ्यास केलेला असेल, त्यांना माहिती असेल. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी अगदी 1 मिनिटात बघूयात आपण. कंडिशन्समध्ये पुढचं येतं तुमचं की हे समुद्राच्या पाण्यावरच का तयार होतात, जमिनीवर का तयार होत नाहीत. अतिशय कमी दाबाचं केंद्र तयार झालं, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण. ट्रॉपिकल डिप्रेशन तयार झालं, राईट. आता हे जे डिप्रेशन तयार झालं आहे म्हणजे फुल सगळे 4ही तुमचे फोर्सेस येऊन काम करून तयार झालं ना हे सगळं, राईट. पण हा वेग वाढत नाही तोपर्यंत याचं रूपांतर वादळामध्ये होत नाही. म्हणजे थोडक्यात वादळ कशाला म्हणतोय की जेव्हा वाऱ्यांचा वेग वाढतो तेव्हा म्हणतोय. एक म्हणजे ती सिस्टीम आणि दुसरं म्हणजे असणाऱ्या वाऱ्यांचा वेग, दोघं मिळून झालंय तुमचं सायक्लॉन. भारत आणि इंडियन सबकॉन्टिनेंट, बे ऑफ बेंगॉल आणि अरबी समुद्र यांच्या दृष्टीने गाजले वेगवेगळ्या वादळांनी. आणि म्हणून वादळं नेहमी आपल्यासाठी महत्त्वाची आहेतच. प्रिलिम्सला पण आपण प्रश्न पाहिला आहे, मेन्सला पण त्यातनं प्रश्न येऊ शकतात आपल्यासाठी. त्यामुळे बेसिक शेवटचं आत्ता दितवा वादळ. इथून पुढे कारण सीझन संपत आला असा गृहीत धरूयात आपण, त्यामुळे इथून पुढे फार काही असे ट्रॉपिकल डिप्रेशन्स तयार होतील अशातला भाग नाही. त्यामुळे आता ओव्हरऑल सायक्लॉनचा हा पार्ट एकत्रित आपण आजच्या याच्यामध्ये घेतोय. ऑक्टोबरच्या सुरुवातीला आलेलं शक्ती वादळ जे आलं होतं अरेबियन समुद्रामध्ये. ऑक्टोबरच्या शेवटाकडे आलेलं मॉन्था वादळ हे आलं होतं इकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये आणि लँडफॉल होता आंध्र प्रदेशमध्ये. आणि आत्ताचं तिसरं हे महत्त्वाचं वादळ म्हणजे ज्याला दितवा वादळ या नावाने आपण ओळखतोय, हे पण तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलच म्हणूयात आपण, पण अगदी दक्षिणेला श्रीलंकेला लागून श्रीलंकेच्या साऊथ ईस्टर्न पार्टमध्ये कुठे आहे ते आपण बघूयात. भारताचा नकाशा पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की भारताच्या कुठल्या बाजूला बे ऑफ बेंगॉल, हा सगळा येतो आपला बंगालच्या उपसागराचा प्रदेश आणि हा सगळा इकडचा येतो आपला अरबी समुद्राचा प्रदेश. आणि उत्तर हिंदी महासागराला 2 ह्याच्यामध्ये विभागून घेतलं आहे आपण. आणि आपल्यासाठी जी सायक्लॉन्स किंवा वादळं तयार होत आहेत ह्या 2 समुद्रांमध्ये तयार होणारी वादळं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. मग दक्षिण हिंदी महासागरामध्ये तयार होत नाहीत का? येस, दक्षिण हिंदी महासागरामध्ये पण तयार होतात. पण दक्षिण हिंदी महासागरात तयार झालेली वादळं ही इक्वेटर म्हणजे विषुववृत्त ओलांडून उत्तरेमध्ये येत नाहीत. का येत नाहीत त्याची पण काही कारणं आहेत. पण जे काही ट्रॉपिकल डिप्रेशन तयार होतात दक्षिण हिंदी महासागरामध्ये त्याचा परिणाम खालच्या भागावरती होईल. पण आता भारत आणि भारतासाठी महत्त्वाची असणारी जी वादळं ती असणार आहेत कायम उत्तर हिंदी महासागरामधली वादळं, म्हणजे अरेबियन समुद्रामधली आणि बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालच्या उपसागरामधली वादळं ही महत्त्वाची असणार आहेत. मग आत्ता हे बघतोय आपण करंट इव्हेंटमध्ये कशाच्या निमित्ताने, तर हे जे दितवा नावाचं वादळ आलं होतं याच्या निमित्ताने. कधी आलं हे वादळ? तर ओरिजिनेटेड ॲज अ लो प्रेशर एरिया इन द साऊथ वेस्ट बे ऑफ बेंगॉल 19 नोव्हेंबर. सो 19 नोव्हेंबरला असा इंटेन्सिफाईड एक अतिशय कमी दाबाचं केंद्र, वादळाचं अतिशय कमी दाबाचं केंद्र कुठे तयार झालं सांगितलं यांनी? साऊथ वेस्ट बे ऑफ बेंगॉल. साऊथ वेस्ट बे ऑफ बेंगॉल म्हटलं आपण. मगाशी मी म्हटलं होतं श्रीलंकेच्या कुठे, साऊथ ईस्टला म्हटलं होतं. सो तुम्ही कोण एरिया धरताय त्याच्यानुसार ठरणार आहे. सो तयार कुठे झालं आहे? इथे श्रीलंका आहे. ही दिसली श्रीलंका इथे. आणि वादळ इथे इंटेन्सिफाय झालं होतं. जर तुम्ही अख्खा बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालचा उपसागर कन्सिडर केला तर हा आहे पश्चिम भाग, आहे पूर्व भाग. आणि म्हणून दक्षिण पश्चिम. सो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पश्चिमेला तयार झालेलं, साऊथ वेस्टला तयार झालेलं. पण श्रीलंकेच्या दृष्टीने घेतलं तुम्ही तर दक्षिणेला ऑलमोस्ट, पण दक्षिणेच्या किंचित पूर्वेला तयार झालेलं हे वादळ आहे. आलं का इथपर्यंत लक्षात? लोकेशन सगळ्यांना आयडेंटिफाय झालं. इथं तयार झालं 29 नोव्हेंबरला. विदिन 48 आवर्स हे इतकं इंटेन्सिफाय झालं की हे वादळ जोरजोरात फिरायला लागतं. ही माहिती आपल्याला. स्वतःभोवती फिरणारी ही वारे आणि अख्खच्या अख्खं ती सिस्टीम फिरत असते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती, राईट. मग आता सगळ्यात आधी तर मला सांगा की डेफिनेशन काय, व्याख्या काय वादळाची?
वादळाची व्याख्या काय? अतिशय सोपी, तुमच्यातल्या काहींनी शिकली ऑलरेडी. काय व्याख्या आहे? अतिशय कमी दाबाच्या केंद्राभोवती गोलाकार पद्धतीने फिरणारी वारे. बरोबर? द विंड्स ब्लोईंग अराउंड दी इंटेन्स लो प्रेशर सेंटर इन अ सर्क्युलर मॅनर. गोलाकार पद्धतीने फिरणारी वारे. आणि ही सिस्टीम जेव्हा समुद्रावरती तयार होते ते इंटेन्सिफाय होते. वाऱ्यांचा वेग हा ताशी 20 किलोमीटरपासून 40पासून 60पासून पुढे सरकत सरकत जातो. तो ताशी 200पेक्षा पण प्लस असू शकतो काही कंडिशन्समध्ये. मग ॲक्च्युली किती स्पीड असला म्हणजे त्याला वादळ म्हणायचं, तर त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. पण नॉर्मली आपण जॉग्रफीमध्ये जेव्हा शिकतो 40पेक्षा जर कमी वादळाचा वेग असेल, म्हणजे वाऱ्यांचा गोलाकार पद्धतीने फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग जर 40 किलोमीटर ताशीपेक्षा कमी असेल तर त्याला ट्रॉपिकल डिप्रेशन ह्या नावाने ओळखलं जातं. त्याला वादळामध्ये कन्सिडर करत नाही, ते लक्षात घ्या. ट्रॉपिकल डिप्रेशन ह्या नावाने कन्सिडर केलं जातं. सो आपण आता काय बघितली व्याख्या, तर पहिल्यांदा इंटेन्स लो प्रेशर सेंटर तयार होतं आणि त्याच्या भोवती फिरणारे हे गोलाकार वारे आपण बघितले. आता मला सांगा की हे कसे काय असे फिरतात. द्वित्वाच्या निमित्ताने आपण पुढे जाणारच आहोत, पण आधी मला हे सांगायचं की हे कसे तयार होऊ शकतात असे. तर ज्या भागामध्ये अतिशय तापमान जास्ती असतं त्या भागामध्ये दाब कमी होतो आणि त्याच्या भोवती वारे फिरायला सुरुवात होतात. पुढे जाऊन ती पण आपण प्रक्रिया बघूयात पुढे. मग आपण म्हटलो की याचा परिणाम हे जे द्वित्वा अशा प्रकारचं सेंटर इथे तयार झालं ते स्वतः भोवती फिरत फिरत परत इकडून म्हणजे कुठून लक्षात येतं तुमच्या कुठल्या भागातनं गेलेलं दाखवलं आपण, साऊथ बे ऑफ बेंगॉलच्या साऊथ वेस्टकडनं इकडे गेलं. दिसलंय? म्हणजे भारताच्या किनाऱ्याकडे सुद्धा येताना तुम्हाला दिसलं. मध्ये एकदा अशी कंडिशन होती की म्हटलं जात होतं की हे वादळ कदाचित लँडफॉल करणारच नाही. का? कारण जसजसं वर सरकतंय या भागामध्ये आता थंड पाणी सुरू झालं आणि म्हणून जर थंडावा ह्या भागामध्ये ऑलरेडी सुरू झाला असेल तर कदाचित दिस टाइम द कंडिशन विल बी डिफरंट. ऑलवेज सायक्लॉनिक कंडिशन्स हॅव लँडफॉल ऑन दी लँड पार्ट. त्याला लँडफॉल म्हणूनच नाव दिलेलं आहे की कुठे येऊन धडकतात, ते जमिनीवर येऊन धडकतात आणि मग संपतात. हीच कंडिशन नॉर्मली तुम्हाला पाहायला मिळते. पण मध्ये मध्ये ह्याच्या बाबतीत चर्चा सुरू झाली होती की हे लँडफॉल करणारच नाही आणि समुद्रामध्येच कदाचित विरून जातं की काय. पण असं झालं का? नाही. फायनली याचा लँडफॉर्म तुम्हाला इथून दिसेल तुम्हाला की हा त्रिकोणामली कोस्ट म्हणजे श्रीलंकेच्या कोस्टवरनं या भागात या भागात येतं आणि जाफना ह्या भागात वरती नॉर्दर्न साईडला जाफना येतं. आता वर्ल्ड जॉग्रफीच्या निमित्ताने पण 2 एरियाज तुम्हाला लक्षात आले याचा अर्थ. कारण आपल्याला जे वेगवेगळे अफार रिजन मागच्या वेळेस आहे का लक्षात, दारफूर रिजनबद्दल विचारलं होतं खूप आधीच्या एका ह्याच्यामध्ये की तुम्हाला एकीकडे जगाच्या पाठीवरचे वेगवेगळे रिजन्स आणि त्याचे देश किंवा एरियाज आपल्याला विचारले जातात. तसा जर ह्या सायक्लॉनच्या निमित्ताने त्रिकोणामली कोस्ट हा माहिती पाहिजे आपल्याला आणि जाफना रिजन इन दी नॉर्दर्न श्रीलंकन पार्ट तो पण आपल्याला माहिती पाहिजे. तिथून करत म्हणजे जाफनाला पण त्यांनी त्रास देत परती आला आणि फायनली लँडफॉल कुठे दिसतोय तुम्हाला, नागापट्टणम इन इंडिया. मग आता मला सांगायचं आहे नागापट्टणम येतं कुठे, तामिळनाडू का आंध्र प्रदेश का केरला. आता एवढं तर कळायला पाहिजे की हा केरला कोस्ट आहे आणि हा तामिळनाडू कोस्ट आहे, एवढं तर कळायला पाहिजे. आणि हे वादळ या बाजूने गेलं हे लक्षात घ्या. सो आयदर तामिळनाडूच्या कोस्टला करणार आहे किंवा आंध्राच्या. आता इथे आंध्रा दिसतोय का सांगा मला. हा दिस इज आंध्रा. म्हणजे 2 पैकी कुठल्या तरी एका कोस्टला लँडफॉल होणार आहे. केरळाला नाही आहे ह्याचा लँडफॉल किंवा केरळाला त्याचा काही धोकाच नाही आहे आज फॉर दॅट मॅटर असं म्हणूया. पाऊस पडेल का? येस डेफिनेटली पडेल. पण धोका जो येणारे वारे आले इंटेन्सिफाईड वारे आतमध्ये येऊन जोरात वाहणारे वारे आतमध्ये येऊन पायाभूत सुविधांचाच नाश झाला. उन्मळून झाडं पडली, वेगवेगळे विजेचे खांब पडले असं किंवा रिहॅबिलिटेशन डायरेक्ट रेस्क्यू ऑपरेशन ज्या भागामध्ये करावी लागली असा रिजन हा केरळाचा नाही असू शकत. मग कारण कुठल्या किनाऱ्यावरनं आलंय? पूर्व किनाऱ्यावरनं आलेलं वादळ आहे. त्यामुळे आयदर तामिळनाडू किंवा वरती आंध्रा, अगदीच एखादं त्याच्यापेक्षा मोठं वादळ असेल तर वरती ओडिशापर्यंत जाणार आहे. पण या किनाऱ्यावरती आपल्याला पाहायचंय. मग कुठे दिसतोय आपल्याला? नागापट्टणमला आपण पाहिला. मग नागापट्टणमला जे पाहतोय आपण कुठे भारताचा नागापट्टणम रिजन कुठे येतो आता ते पण माहिती पाहिजे आपल्याला. कारण मागच्या वेळेला कंबाईंडच्या तुमच्या परीक्षेला रायलसीमावर विचारलाय, प्रिलिम्सला मागच्याच वर्षीचं काढून बघा, जस्ट 1 वर्ष आधीचा प्रिलिमचा पेपर. रायलसीमा भाग खालीलपैकी कुठल्या ह्याच्यात येतो आणि 4 ऑप्शन्स दिलेले तुम्हाला की याच्या पूर्वेला, याच्या दक्षिणेला, याच्या उत्तरेला असं करून विचारलं आपल्याला. सो तसं इथे नागापट्टणम रिजन इथे पाहायला मिळाला. आणि लक्षात जर येत नसेल की खरंच हे राज्य कुठलं, तमिळनाडू का, कारण नुसते ह्या नकाशावरनं कदाचित कळणार नाही. खाली बघा इथे आणि मग हा आपण मोठा करून बघूयात. हा रिजन दाखवलाय, पूर्ण भारताचा नकाशा दिसतोय आणि त्यातलं स्पेसिफिक आपण बघतोय
हां हां दिसला. आणि इथे येतो नागपट्टणम भाग. म्हणजे स्टेट कोण आहे नागपट्टणमचं? तमिळनाडू. आंध्र कसं? हे वरती जातं ना, हे आंध्र आहे. अरे कळतंय का? हां हे इकडे येतं, आंध्रा वरती येतं. सो नागपट्टणम कळलं. आता जस्ट जाता जाता तो वरचा रिजन इथून सुरू होतो बघा. इथून कोणाबद्दल बोलतोय आपण? हे आंध्र प्रदेशबद्दल. इथून. आणि मी तुम्हाला सांगितलं की रयालसीमा तिथून असा वरती जाणारा, असा किनाऱ्यावरनं असा जाणारा, खाली इकडून असा येतो आंध्राचा तो भाग. त्याच्यामुळे हा जो किनारपट्टी मानली जाते. आणि आता तेलंगणा इकडनं आहे असा. सो तेलंगणाला या म्हणजे किनारा लागत नाही. जो किनारा सगळा आहे पूर्व किनाऱ्यावर असलेला तो सगळा आंध्राचा किनारा आहे. आणि दिस कोस्टल रिजन ऑफ द ओरिजिनल आंध्र प्रदेश इज नोन ॲज रायलसीमा. कळले? जसं आपला विदर्भ, मराठवाडा किंवा गुजरातमधला सौराष्ट्र रिजन, कच्छ रिजन, तसा रायलसीमा नावाचा भाग आहे हा. जस्ट की पुढं करंट इव्हेंटमध्ये आणि प्रत्येक रिजनल लोकेशन्स आपल्याला माहिती पाहिजेत करंट इव्हेंटमध्ये, म्हणून हे दाखवलं तुम्हाला. मग पुढे की लँडफॉल केला नागपट्टणमला, हे पाहिलं आपण. मग इम्पॅक्ट काय काय झाला? का बरं दित्वाला एवढं महत्त्व दिलं आपण? एकतर मी म्हटलं कसं की करंट इव्हेंटमध्ये सगळे सायक्लॉन्स महत्त्वाचे असतात. हा होपफुली शेवटचा. आणि म्हणून काय सगळं एकत्रित आत्ता बघू. हे झालं पहिलं. दुसरं इम्पॅक्ट मोठा आहे. श्रीलंकेमध्ये याला नॅशनल डिझास्टर म्हणून डिक्लेअर केलं गेलं. मोर दॅन 500 डेथ्स. ऑफिशियल टोल हा कधी 469, 479 असं सांगितला जातोय. पण मोर दॅन 500 डेथ्स, मृत्यू 500पेक्षा जास्ती या वादळामुळे झालेले आहेत श्रीलंकेमध्ये. आणि एकूण विस्थापित लोक किती झाली आहेत तर 2,30,000पेक्षा जास्ती लोक या एरियामध्ये तुम्हाला विस्थापित झालेली दिसतात. मुळातच श्रीलंका ऑलमोस्ट कोस्टल एरिया पाहायला मिळतोय तुम्हाला सगळा. मध्ये असलेला लँड पार्ट हा तेवढासा जास्ती वसती स्थान करण्यासारखा आहे अशातला भाग नाही आहे. सेटलमेंटसाठी फारसा योग्य नाही आहे. आणि श्रीलंकेच्या जेवढे काही शहरं आहेत महत्त्वाची सगळी तुम्हाला पाहायला शहरं, गावं, सेटलमेंट्स ही सगळी किनाऱ्यांवरती श्रीलंकेच्या दिसतात. सगळ्या ईस्टर्न वेस्टर्न किनाऱ्यांवरती दिसतात. आणि त्यामुळे जेवढी लोकसंख्या श्रीलंकेची तेवढी कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर दी कोस्टल एरियाज दिसते. त्यामुळे इकडून असू दे किंवा पलीकडच्या वेस्टर्न किनाऱ्यावरनं कुठूनही वादळ गेलं तरी जास्तीत जास्त लोकसंख्येला त्रास होताना दिसणार आहे श्रीलंकेमधल्या. आणि सेम भारतामध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल. तमिळनाडू पण जी महत्त्वाची शहरं कोस्टल पार्टवर, आंध्रा पण कोस्टल पार्टवर तुम्हाला पाहायला मिळतात. ते की डेथ सांगितल्या, किती विस्थापित झाले हे सांगितले. आता लक्षात येईल तुम्हाला की सेम येऊन नागपट्टणमला जेव्हा धडकलं तर भारतामध्ये पण रेस्क्यू ऑपरेशन्स झाले. एकूण 50,000पेक्षा जास्ती लोक भारतामधली सुद्धा विस्थापित, तात्पुरती का होईना. विस्थापित म्हणजे काय, कायमस्वरूपीबद्दल बोलत नाही आहोत आपण. रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये त्याला इव्हॅक्युएट केली म्हणूयात आपण, की एका जागेवरनं तात्पुरती शेल्टर्समध्ये किंवा जे सरकारी छावण्या असतात त्यांच्यामध्ये तात्पुरत्या काळासाठी नेऊन ठेवली. अशी 50,000 लोक दित्वा वादळामुळे पाहायला मिळाली. इथे दिसत आहे तुम्हाला. इव्हॅक्युएशन किती लोकांचं केलं गेलं? 50,000पेक्षा जास्ती लोकांचं भारतामध्ये. हां, पण भारताच्या बाबतीमध्ये नॉट अ सिंगल डेथ असं म्हटलं जातं आत्ता. मग आता आपण म्हणूयात की ह्या वादळाचा वेग किती होता? का बरं एवढे डिझास्टर्स मानलं गेलं हे? या वादळाचा वेग होता साधारणपणे 110 किलोमीटर ताशी. 110 किलोमीटर म्हणजे वेग वाढला, भारतामध्ये येईपर्यंत वाढला. आणि तो किती मानला गेला? 110 किलोमीटर ताशी इथपर्यंत मानला गेला. पुढे बोलूच येत आपण. पण हे जे भारतावरती पण आलेलं संकट होतं, भारत तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये 2005 पासनं, कारण 2005 मध्ये भारताचा डिझास्टर मॅनेजमेंटचा ॲक्ट कायदा आणि त्याच्या अंतर्गत स्थापन केलेली डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ज्याचा प्रमुखच पंतप्रधान असतात, ज्याचे प्रमुख PM इज द हेड ऑथॉरिटी ऑफ द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, त्याचे प्रमुख प्राईम मिनिस्टर असतात. आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फोर्सेसची स्थापना करण्यात आली त्या कायद्याअंतर्गत. भारतामध्ये जे हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, सेपरेट फोर्स तयार केली गेली, या फोर्समध्ये ज्यांना ऑलरेडी काय म्हणूयात प्रशिक्षण दिलं गेलेले जे कमांडोज म्हणा किंवा वेगवेगळ्या सैन्य दलांमधले आणि स्पेसिफिकली म्हणूयात आपण जे पॅरामिलिटरीमधले, BSFच्या 2 बटालियन्स इकडे उचललेले असतात, CRPFच्या उचललेल्या असतात, CISFच्या बटालियन उचललेल्या असतात, तीच लोकं की ज्यांना ऑलरेडी ह्या सगळ्या आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असतो, अशी ट्रेंड सगळी स्किल्ड माणसं आपण म्हणूयात ती सगळी ह्या NDRFमध्ये उचललेली असतात. आणि त्यामुळे भारताच्या बाबतीमध्ये इव्हॅक्युएशन, रेस्क्यू ऑपरेशन्स करणं सोपं असतं. पण अशा प्रकारची ताकद एकतर काय मुळातच लोकसंख्या, दुसरं असली तरी तिचं स्किल्ड लोकसंख्या म्हणूयात आपण,
मग पुढचं की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, ह्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये श्रीलंकेपेक्षा भारत ताकदवान आहे. आणि भारताचं इन केस ऑफ डिझास्टर रिलीफ हे लक्षात घ्या की नेबरहूड फर्स्ट ही पॉलिसी आहे भारताची. म्हणजे काय, शेजारी देश प्रथम. कशाच्या बाबतीत, बाकी सगळ्यांच्या पण बाबतीमध्ये आहेच आहे. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक वाक्य तुम्हाला कायम लक्षात पाहिजे, ते म्हणजे काय, नेबरहूड फर्स्ट, शेजारी पहिल्यांदा, अशा प्रकारची वागणूक आपण त्यांना दिली गेली पाहिजे, राईट, एक्सेप्ट पाकिस्तान. तर पण श्रीलंकेच्या बाबतीमध्ये आपण स्वतः पैसा ओतून, आपण खर्च करून आपण एक ऑपरेशन लॉन्च केलं फॉर दी रेस्क्यू, रिस्पॉन्स, इव्हॅक्युएशन आणि एड, मदत बेसिकली. तर ह्या नाव काय होतं, सागर बंधू नावाचं हे ऑपरेशन लॉन्च केलं गेलं. दिसलंय, सागर बंधू नावाचं ऑपरेशन लॉन्च केलं भारताकडनं. कोण इन्व्हॉल्ड होतं सागर बंधूमध्ये, भारताचं नौदल, नेव्हल फोर्स ऑफ इंडिया, भारताचं नौदल इन्व्हॉल्ड होतं. आणि काय काय केलं त्याच्यामध्ये, काय, रॅपिड डिप्लॉयमेंट ऑफ द नेव्ही शिप्स फॉर द ह्युमॅनिटेरियन एड. आणि मग ही कन्सेप्ट, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ्स, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ, ही कन्सेप्टच मुळात मांडली गेली ब्रिक्समध्ये, ब्रिक्स नेशन्स. तर बेसिकली बघा हे की वेगवेगळ्या विषयांवरचं जे कॉपरेशन, भागीदारी केलेली असते, पार्टनरशिप केलेली असते, त्यातली एक महत्त्वाची पार्टनरशिप भारताच्या बाबतीमध्ये म्हणूयात, जिथे भारत प्रोएक्टिव्हली काम करतो. त्यातलं पहिलं आहे एन्व्हायरमेंट, दुसरं आहे, खरं म्हणजे पहिलं एन्व्हायरमेंटच्या पण आधी येतं डिझास्टर रिलीफ. जे आजूबाजूच्या भारतीय उपखंडामध्ये जर काय झालं तर भारत सगळ्यात पहिल्यांदा उतरतो. सो डिझास्टर मॅनेजमेंट, दुसरं आपण म्हणतो एन्व्हायरमेंट, तिसरं की काय म्हणूयात आपण इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. तुम्ही साऊथ आफ्रिका आणि ह्यांच्यामध्ये, आफ्रिका आणि अदर नेशन्स ह्याच्यामध्ये पण पाहता, त्या ग्राउंड्सवरती भारताने केलेली मदत ही आहे ऑपरेशन सागर बंधू. कोण कोण होते याच्यामध्ये, म्हणजे भारताच्या कुठल्या शिप्स पाठवल्या होत्या आपल्यासाठी, ह्या प्रिलिम्ससाठी महत्त्वाच्या आहेत. एक आहे INS विक्रांत आणि दुसरी आहे INS उदयगिरी. INS विक्रांत, INS उदयगिरी. आता ही जी INS विक्रांत आपण म्हणतोय, अगेन ती पण आपल्याला पुन्हा आपल्या सायन्स अँड टेक डेव्हलपमेंट आणि एकूण ॲडव्हान्समेंट जी आपण भारत करतोय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, त्याच्या दृष्टीने INS विक्रांत महत्त्वाची ठरते. कशी, INS विक्रांत इट इज अ एअरक्राफ्ट कॅरियर. जर युद्धाची वेळ आली तर एकाच वेळेला तीनही जागेंवरनं, तीन म्हणजे कोण, तिन्ही फोर्सेस ॲक्टिव्ह, ती आर्मी, नेव्ही आणि आपलं हवाई दल, या तिन्हींना ॲक्टिव्ह करण्यासाठी आणि समुद्रामधनं पण मारा करण्यासाठी जे एअरक्राफ्ट कॅरियर्स लागतात, तर ते एअरक्राफ्ट कॅरियर ती आपली INS विक्रांत. महत्त्वाची काम, कारण इट इज अ फर्स्ट इंडिजिनियसली डेव्हलप्ड, कारण त्याच्या आधीच्या, ही चौथी आहे भारताची तशी, पण ह्याच्या आधीच्या ज्या तीन होत्या ह्या सगळ्या रशिया आणि अदर देशांनी आपल्याला दिलेल्या होत्या, त्यांच्याकडनं विकत घेतलेल्या होत्या. INS विक्रांत ही अशी आहे की जी पहिली इंडिजिनियसली डेव्हलप्ड आहे. भले त्याच्यात रशियाने मदत केली आपल्याला, पण टोटली सगळे त्यातले पार्ट्स हे भारतात बनवले गेले, भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेले. ती INS विक्रांत. INS उदयगिरी काय रे, ते एअरक्राफ्ट कॅरियर होतं, पण उदयगिरी काय आहे, इट इज सुपरसॉनिक मिसाईल लॉन्चर. शिपच आहे, पण त्या शिपवरनं सुपरसॉनिक मिसाईल लॉन्च केले जाऊ शकतात, अशी शिप ती म्हणजे INS उदयगिरी. सरफेस टू सरफेस. जस्ट की कारण ह्या दोन आता चर्चेत आहेत, म्हणून त्या काय आहेत हे पण विचारलं जाऊ शकतं, म्हणून जस्ट माहिती असावं आपल्याला. झालंय, हां. सो दित्वाच्या निमित्ताने आपण बघितलं की कुठं तयार झाला, कुठल्या भागामधनं गेला, फायनली लँडफॉल भारतामध्ये कुठे केला, त्याचा परिणाम एकूण काय झाला, आणि श्रीलंकेला आपण कशाप्रकारे, म्हणजे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती पण आपली मदत कशाप्रकारे पोहोचली. पण मग ह्या निमित्ताने लक्षात यायला पाहिजे आपल्याला, जसा दित्वा हा सायक्लॉन निर्माण झाला तसाच वेगवेगळे जे सायक्लॉन्स निर्माण होतात. पहिलं तसं सायक्लॉन्स म्हणजे काय, सायक्लॉन्सची निर्मिती कशी होते, व्हॉट आर द कंडिशन्स विच आर फेवरेबल फॉर दी सायक्लॉन फॉर्मेशन. भारतामध्ये तयार होणारे दोन्ही ज्या समुद्रात तयार होतात, तर बे ऑफ बेंगॉल अरेबियन समुद्रापेक्षा बे ऑफ बेंगॉलमध्ये का जास्ती प्रमाणामध्ये तयार होत आहेत. जे सीझन्स असतात की ज्या ऋतूंमध्ये हे तयार होतात किंवा ज्या महिन्यांमध्ये तयार होतात, तर मे आणि जून आणि नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर, लेट ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत हे तयार होऊ शकतात. तर मग बरोबर ह्याच महिन्यांमध्ये का होतात आणि मधल्या
जून टू सप्टेंबर म्हणजे मान्सून काळामध्ये का होत नाहीत? उलट मान्सून तर अग्रेसिव्ह आहे भारतामध्ये, तर त्या काळात व्हायला पाहिजेत. बट सायक्लॉन फॉर्मेशन आर बेसिकली प्री मान्सूनल और पोस्ट मान्सूनल. ड्युरिंग द मान्सून्स देर आर नो सायक्लॉन फॉर्मेशन इन दी बे ऑफ बेंगॉल ॲज वेल एज इन द अरेबियन सी. तर मग हे का? अशा सगळेच प्रश्नांची उत्तर आता आपल्याला पुढे पाहिजे आहेत. त्यासाठी पहिलं मी म्हटलं तुम्हाला तसं की मुळात सायक्लॉन किंवा वादळ म्हणजे काय? मग असे आपण पाहिलं की अतिशय कमी दाबाच्या केंद्राभोवती गोलाकार पद्धतीने फिरणारे वारे, त्यांना आपण म्हटलो वादळ. आलं लक्षात? दी विंड्स ब्लोईंग अराउंड दी इंटेन्स लो प्रेशर सेंटर इन अ सर्क्युलर मॅनर, याला आपण म्हटलं होतं सायक्लॉन. आता सायक्लॉनचे खरं म्हणजे दोन प्रकार होतात. काय प्रकार होतात? एक आहे टेम्परेट सायक्लॉन, दुसरा आहे ट्रॉपिकल सायक्लॉन. इंग्लिशमध्ये जसे हे दोन केले, त्याला मराठीमध्ये आपण म्हणूया टेम्परेट सायक्लॉन जो आहे त्याला म्हणतात समशीतोष्ण कटिबंधीय वादळ, आणि ज्याला आपण म्हणतो तो ट्रॉपिकल सायक्लॉन त्याला म्हटलं जातं उष्ण कटिबंधीय वादळ. आता खरं म्हणजे याला वादळ म्हणू नका. जेव्हा आपण जॉग्रफी किंवा भूगोलातल्या बेसिक मूलभूत संकल्पनांमधनं बघतो तेव्हा टेम्परेट सायक्लॉनचं ट्रान्सलेशन होतं समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. त्याला वादळ नाही म्हणत आपण, त्याला काय म्हणतो? आवर्त. आवर्त या नावाने ओळखलं जातं. आले लक्षात काय म्हटलं? मग पहिला झाला तुमचा समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त, दुसरा झाला तुमचा उष्ण कटिबंधीय आवर्त. मग आता समशीतोष्ण म्हणजे टेम्परेट कुठे तयार होतात रे? लोकेशन वाईज आपल्याला लगेच लक्षात येईल. म्हणतानाच म्हटलंय टेम्परेट म्हणजे समशीतोष्ण कटिबंधात तो असतो किती? 30 अंश उत्तर ते 60 अंश उत्तर, 30 डिग्री नॉर्थ टू 60 डिग्री नॉर्थ अँड 30 डिग्री साऊथ टू 60 डिग्री साऊथ. हा सगळा पृथ्वीवरचा भाग येतो तुमचा समशीतोष्ण कटिबंधात. त्यामुळे ह्या भागामध्ये तयार होतील. खरं म्हणजे ह्या भागात सगळ्याच भागात तयार होतात अशातला भाग नाही. त्याची खूप कारणं आहेत, ती आत्ता बघायची नाही आहेत आपल्याला. कुठे तयार होतात? पण ही साधारण 45 डिग्रीच्या आसपास तयार होणारी वादळ. कुठली बघितली आपण? समशीतोष्ण. आता सोडून देऊ समशीतोष्ण, मग येऊयात उष्ण कटिबंधाकडे म्हणजे ट्रॉपिकल. कुठे तयार होतात? ट्रॉपिकल रिजनमध्ये तयार होतात. आलं लक्षात? आता ट्रॉपिकल रिजनमध्ये कुठे तयार होतात? यासाठी आधी की सायक्लॉन फॉर्मेशनच्या कंडिशन्सच बघाव्या लागतील आपल्याला की कशी तयार होतात ही वादळं. त्यासाठी हे पुढे जे दिसतंय तुम्हाला 3 महत्त्वाची दिसत आहेत इथे तुम्हाला. काय दिसली? पहिला आहे वॉर्म ओशन सरफेस. समुद्राचं पाणी कसं पाहिजे? उष्ण, गरम पाहिजे. ते गरम म्हणजे किती? 100 डिग्री सेंटीग्रेडला जातं का रे? हे कधीच नाही. तर म्हणजे गरम म्हणजे किती ते पण बघायचं आपल्याला. दुसरं आहे की कोरिओलिस फोर्स, कोरिओलिस बल पाहिजे. आणि तिसरं आहे की ज्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट. हे म्हणजे ऊर्जा पाहिजे. कशातली ऊर्जा पाहिजे? ही बाष्पाची पाण्यामध्ये, पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होताना जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेबद्दल आपण बोलतोय. आता हे 3 दाखवताना मी खाली तुम्हाला की कसे वादळ तयार होतात त्यातलं पहिली कंडिशन दाखवतीये, ती म्हणजे तुमची दिसतीये सी सरफेस टेम्परेचर. समुद्राच्या पाण्याचं तापमान हे किती पाहिजे? मस्ट बी हायर दॅन 27 डिग्री सेंटीग्रेड डाऊन टू द डेप्थ ऑफ 60 मीटर. सो किती? 60 मीटरपर्यंत. सो समजा आपण ह्या समुद्र घेतला असं कन्सिडर करा, आणि ह्या समुद्रामध्ये ही डेप्थ इतकी 60 मीटरपर्यंत मांडली आपण, तर ही साधारणपणे 60 मीटरपर्यंत. हे खूप म्हणजे खूप जास्त एरिया दाखवला आपण, पण 60 मीटर डेप्थपर्यंत. असा एकच थर 27 डिग्रीचा आहे अशातला भाग नाही, तर किती? 60 मीटर डेप्थपर्यंतचा भाग हा किती? 27 डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्यापेक्षा जास्तीचा पाहिजे. म्हणजे वॉर्म ओशन वॉटर्स पाहिजेत सरफेसला, पृष्ठभागाला वॉर्म ओशन वॉटर्स पाहिजेत. इथपर्यंत कळलं का सांगा आधी? ओके, ठीक आहे. का पाहिजे? कारण आपल्याला माहिती आहे की जर वादळांची निर्मिती व्हायची असेल तर अतिशय कमी दाबाचं केंद्र तयार झालं पाहिजे. जेव्हा उष्णता जास्त असते त्याच वेळेला कमी दाबाचं केंद्र तयार होऊ शकतं, आणि ते जे केंद्र तुम्ही म्हणताय तयार होणार आहे ते इकडे लिहून दाखवते मी. अतिशय कमी दाबाचं केंद्र, या झालं अतिशय कमी दाबाचं केंद्र. जर हे कमी दाब आहे, लो प्रेशर सेंटर, त्याचा अर्थ आजूबाजूची एरिया, आजूबाजूच्या भागामध्ये दाब कसा आहे? तुलनेने जास्ती आहे. कळलं का रे? तर तो जास्ती आहे म्हणून तर ही हवा खेचली गेली ना कुठे? अतिशय कमी दाबाच्या केंद्राभोवती. त्यामुळे जर तुमच्या वादळाची निर्मिती व्हायची असेल तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा फोर्स, बल येतं, त्याचं नाव आहे प्रेशर ग्रेडियंट. मराठीमध्ये त्याला म्हणूयात आपण
वायुभार. वायुभार म्हणजे काय रे? दोन ठिकाणांमध्ये असणाऱ्या दाबांमधलं अंतर, दाबांमधला फरक. दाबांमध्ये जर फरक असेल तर एक भाग होतो जिथे दाब जास्ती, एक भाग होतो जिथे दाब कमी, आणि म्हणून हवा कायम जास्ती दाबाकडनं कमी दाबाकडे वाहते. याचा अर्थ काय? विंड्स, वारे जे आहेत ते जास्ती दाबाकडनं कमी दाबाकडे ओढले जाणार आहेत. आणि आपण पाहिलं इथं की इथं कमी दाबाचं केंद्र तयार झालं होतं, दिसलं का रे सगळ्यांना? आणि ते जर अत्यंत कमी दाबाचं म्हणजे डिफरन्स जर खूप जास्ती असेल तर जोरात ओढले जाणार आहेत ते वारे, आणि तसे इथे वारे ओढले गेले. झालं. पण मग जर असे ओढले गेले तर खरं म्हणजे ते एकमेकांना येऊन धडकायला पाहिजे होते, पण ते एकमेकांना येऊन धडकत नाहीत. त्याच्याऐवजी काय होतंय तर हे वारे आपल्याला दिसत आहेत असे स्वतःच्या उजवीकडे वळताना, उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या उजवीकडे वळताना दिसत आहेत. आणि हे कशामुळे घडतं तर मग आपला दुसरा बल येतं, त्याचं नाव आहे कोरिओलिस फोर्स, कोरिओलिस बल ह्याच नावाने मराठीमध्ये ज्याला ओळखलं जातं. आता हे कोरिओलिस बल काहींनी तुमच्यातला अभ्यास केलेला असेल, त्यांना माहिती असेल. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी अगदी 1 मिनिटात बघूयात आपण. जेव्हा कुठलीही रोटेटिंग म्हणजे स्वतःभोवती गोल पद्धतीने फिरणारी आणि एक समान वेगाने फिरणारी एखादं जर घटक असेल, बॉडी असेल एखादी, जसं पृथ्वी की जी स्वतःभोवती गोल पद्धतीने फिरतीये, वेग आणि काय म्हणूया दिशा एक समान आहे, आणि त्यामुळे अशा रोटेटिंग बॉडीच्या अवतीभोवती सरफेसवर, पृष्ठभागावरती एक प्रकारचं बल तयार होतं. द बॉडी एक्झर्ट अ फोर्स अराउंड द रिजन. दिसेल तुम्हाला हे पृथ्वीच्या आजूबाजूने तयार झालं. हा फोर्स नॉर्मली वीक फोर्स मानला जातो, म्हणजे कमकुवत आहे, खूप जास्ती शक्तिशाली आहे अशातला भाग नाही आहे. जसे आपण इकडे जेव्हा रिॲक्शन्स बघतो, केमिकल रिॲक्शन्स, दॅट फोर्सेस आर बेसिकली व्हेरी स्ट्रॉंग फोर्सेस. सो इकडचा फोर्स आपण, तुम्ही कधीतरी वंडरवॉल्स फोर्सेसबद्दल ऐकलंय का नाव? तर तो वीक फोर्स म्हणून आपण तसं आपण इथं म्हणूयात कोरिओलिस फोर्स हा वीक फोर्स आहे. आणि वीक फोर्स असल्यामुळे जेव्हा पृथ्वीच्या आजूबाजूला तो तयार होतो तो कोणावरती परिणाम करतो तर पृथ्वीशी ज्या लूजली अटॅच्ड गोष्टी आहेत, म्हणजे पृथ्वीला ज्या घट्टपणे चिटकून आहेत त्यांच्यावरती करत नाही, पण पृथ्वीवरती आहेत पण पृथ्वीशी निगडीत लूजली अटॅच्ड आहेत. मग कोण कोण आहे लूजली अटॅच? एक आहे हवा आणि दुसरं आहे पाणी समुद्रामधलं. आणि म्हणून ह्या दोघांवरती पृथ्वीचं कोरिओलिस बल हे काम करतं. मग कोरिओलिस बल काय काम करतं हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर फेरेल नावाचा एक जॉग्राफर होऊन गेला. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला उत्तर गोलार्धामध्ये ते सागराचं पाणी असू दे किंवा ते उत्तर गोलार्धामध्ये, आत्तापुरतं सागराचं पाणी विसरून जाऊ, आता वारे घेऊयात आपण कारण वाऱ्यांबद्दल बोलतोय. उत्तर गोलार्धामध्ये ज्या वेळेला वारे वाहतात तेव्हा कोरिओलिस बलामुळे ते स्वतःच्या उजवीकडे वळतात, आणि दक्षिण गोलार्धामध्ये जेव्हा वारे वाहतात तेव्हा कोरिओलिस बलामुळे ते स्वतःच्या डावीकडे वळतात. येते लक्षात? सो फेरेल्स लॉ किंवा फेरेलचा नियम काय सांगतो? फेरेल्स लॉ सेज दॅट इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर विंड ट्राईज टू डिफ्लेक्ट टुवर्ड्स देअर राईट, अँड इन सदर्न हेमिस्फिअर winds tries to deflect their left. फेरेलचा नियम कळला? काय म्हणतो फेरेलचा नियम? उत्तर गोलार्धात वारे जेव्हा वाहतात तेव्हा स्वतःच्या उजवीकडे वळण्याचा प्रयत्न करतात. दक्षिण गोलार्धात असतील तर स्वतःच्या, म्हणजे त्यांची दिशा बघावी लागेल, आपली नाही तर त्यांच्या डावीकडे वळण्याचा प्रयत्न करतात. इथपर्यंत कळलं? मग माझं कोरिओलिस बल आलं असं आपण म्हटलो, आणि इकडे बघत होतो पहिलं तर आलं होतं प्रेशर ग्रेडियंट की ज्याच्यामुळे हवा खेचली गेली होती. पण हे घडतंय कुठे हे पण पाहून घ्यावं लागेल तुम्हाला. जर हे घडत असेल उत्तर गोलार्धामध्ये, तर उत्तर गोलार्ध असल्यामुळे स्वतःच्या उजवीकडे वळले, दिसले का? आणि मग स्वतःच्या उजवीकडे वळले म्हणून काय की आता पुढचा फोर्स येणार आहे, लक्षात घ्या. उजवीकडे म्हणजे ही दिसली ना आता दिशा. आता पुढचा फोर्स येतो खूप महत्त्वाचा, त्याचं नाव आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय रे? घर्षण बल. घर्षण बल काय? जेवढा तुम्ही सपाट किंवा स्मूथ, गुळगुळीत असा पृष्ठभाग असेल त्याच्यावरती घर्षण बल नसतं, आणि जेवढा खडबडीत असेल, उंचवटे असतील तेवढं जास्ती घर्षण बल असतं. घर्षण बल उलटं काम करतं. जेवढं घर्षण बल जास्ती तेवढा वेग कमी होतो. सो वारे जेव्हा वाहतात त्यावेळेला जर जमिनीवरती असतील तर घर्षण बल जास्ती असतं, त्यामुळे वेग कमी होतो. पण हेच ज्या वेळेला पाण्यावर असतात त्यावेळेला मात्र घर्षण बल नसतं, म्हणून वेग वाढतो, कमी होत नाही, हे लक्षात घ्या. घर्षण बल उलटा काम करतो हे म्हटलं आपण. आता मग बघितलं तुम्ही की समुद्रावरतीच तुम्हाला जेव्हा दिसत आहेत हे तयार होताना तेव्हा घर्षण बल ऑलमोस्ट नाहीच आहे, आणि नसल्यामुळे इंटेन्सिफाय होणारे ते फिरणारे वारे जे स्वतःच्या उजवीकडे फिरले होते. इथपर्यंत कळलं? आता मग पुढचं चौथं आपण म्हणतोय महत्त्वाचा, दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स
आणि सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणूयात केंद्राकर्षक बल. केंद्राकर्षक बल. कुठलीही बॉडी जेव्हा फिरत असते त्यावेळेला ती फिरताना जर एक सर्क्युलर मोशन मेंटेन करत असेल, गोलाकार त्याचा वेग आणि फिरणं हे जर ती सस्टेन करत असेल, मेंटेन करत असेल, तर ते कशामुळे करते त्याला म्हटलं जातं ते बल केंद्राकर्षक असतं आणि त्याला म्हटलं जातं सेंट्रीपेटल फोर्स. आले लक्षात? सो फायनली ज्या वेळेला घर्षण बल ॲब्सेंट आहे, घर्षण बल नाही आहे आणि हे जोरात एक असे स्वतःभोवती फिरायला लागतात. सो हा दिसतोय का तुम्हाला कसे फिरतायत? मग मध्ये हा तुमचा होता अतिशय कमी दाबाचं केंद्र. तर केंद्रापर्यंत जाऊन धडकले का वारे? नाही. सो ओरिजिनली हे जे दिसत होतं हे असं दिसतंय का नाही सांगा, राईट? सो ह्या मधल्या भागात वारे इथं आहेत का? नाही आहेत वारे. उलट त्याच्या भोवती वारे फिरताना तुम्हाला दिसत आहेत. अँड दिस इज नथिंग बट द सायक्लॉन. इतकं कळलंय का? सो हे जे आपण पाहिले सगळे अतिशय महत्त्वाची बलं होती किंवा फोर्स होती की जी कशासाठी आहे तुमच्या सायक्लॉनिक फॉर्मेशनसाठी वापरली जातात. उत्तर गोलार्धात आपण पाहिलं स्वतःच्या उजवीकडे. तर मग मला सांगा की उत्तर गोलार्धात हे जे वारे फिरतायत, आय किंवा चक्षू जो मधला असतो त्याला चक्षू किंवा आय म्हटलं जातं, की जो अतिशय कमी दाबाचं केंद्र आहे ज्याच्यामध्ये वारे नाहीत हे लक्षात घ्या. वर जाणारी पण हवा नाही त्यामुळे ढग नाही आहेत. तो मधला भाग ज्याच्या भोवती फिरले जात आहेत वारे, चक्षू किंवा आय आपण म्हटलो. दिसलाय का? तर त्याच्या भोवती फिरणाऱ्या वाऱ्यांबद्दल बोलतोय आपण. त्याची दिशा कुठली? उत्तर गोलार्धात आहे तर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने का उलट्या दिशेने? अँटी क्लॉकवाईज. सो ही जी दिसते तुम्हाला अँटी क्लॉकवाईज दिसलंय. पण हेच एक्झॅक्टली दक्षिणेत घ्या बरं. दक्षिणेत जर तुम्ही असाल तर काय इथे करून बघायचं, जर लक्षात येत नसेल तर स्वतःच्या डावीकडे ना दक्षिणेत असेल तर, आणि म्हणून ही दिसेल तुम्हाला क्लॉकवाईज. कळलं का इथपर्यंत सांगा? सो उत्तर गोलार्ध असेल तर घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने अँटी क्लॉकवाईज, आणि जर दक्षिण गोलार्धात सायक्लॉनिक कंडिशन्स असतील तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणारी वारे तुम्हाला पाहायला मिळतात. इथपर्यंत कळलं? ओके. मग आपण म्हणत होतो की ह्या ज्या कंडिशन्स पाहिल्या आपण त्यातल्या पहिली जी कंडिशन्स म्हणजे प्रेशर ग्रेडियंट कशामुळे निर्माण होणार आहे, तर बेसिकली ओशन सरफेस टेम्परेचर किती आहे, तापमान वाढलं की दाब कमी होणार आणि इंटेन्स लो प्रेशर सेंटर तयार व्हायला मदत होणार, राईट? पण आता पुढे सरकू आपण कोरिअलिस फोर्सबद्दल बोलूयात पुढे. तर कोरिअलिस फोर्सबद्दल जेव्हा बोलतोय कोरिअलिस फोर्सबद्दल जेव्हा बोलतोय आपल्याला हे माहिती पाहिजे की पृथ्वीवर जेव्हा विचार करतो आपण विषुववृत्तावरती कोरिअलिस फोर्स ॲब्सेंट आहे. कोरिअलिस फोर्स हा विषुववृत्तावरती नाही. कोरिअलिस फोर्स इज ॲब्सेंट ओव्हर द इक्वेटोरियल रिजन अँड द अमाऊंट ऑफ कोरिअलिस फोर्स गोज ऑन इन्क्रीजिंग टुवर्ड द 90 डिग्री नॉर्थ. सो जसजसं उत्तरेकडे तुम्ही जाता तसतसं कोरिअलिस बलाची एकूण ताकद वाढत जाताना दिसते. सो म्हणजे काय कळलं आपल्याला? कोरिअलिस बल विषुववृत्तावर नाही पण ध्रुवावर मात्र सगळ्यात जास्ती आहे आणि हळूहळू त्याची अमाऊंट वाढत गेली. तुम्ही म्हणाल सो वॉट? तर इथे लक्षात घ्या काय होतं, ज्यावेळेला आपण म्हटलो स्वतःच्या उजवीकडे वळले, ह्या सेंटर बुककडे चालले होते ना वारे, बरोबर? आणि ह्याला असा टाका तुम्ही आडवा. सो स्वतःच्या उजवीकडे वळले जेव्हा म्हणत होतो कितीने वळले कळायला पाहिजे ना. 10 डिग्रीत वळले, 20 डिग्रीत वळले, 30 डिग्रीत वळले, त्याच्यानुसार ठरणार आहे ते कसं वाहणार आहे, बरोबर? सो हे किती डिग्रीनी वळले हे ठरतं कशावर? ऑन द अमाऊंट ऑफ कोरिअलिस फोर्स. आणि सफिशियंट ते 45 आणि त्याच्यापेक्षा जास्ती असेल तर बऱ्यापैकी तुमची ही सर्क्युलर मुवमेंट काय म्हणूयात आपण मेंटेन होताना दिसणार आहे. कळलंय? पण कोरिअलिस फोर्सच तेवढा नसेल तर हे वळणं अगदीच एवढंसं जर असेल तर हे इथंच जाणार आहेत परत. समजलं? आणि मग तो आपण म्हणलो की मुळात हे वादळं जे तयार होतात ट्रॉपिकल रिजनमध्ये कुठे तयार होतात ह्याचं उत्तर आपल्याला इथं मिळायला सुरुवात होते. कारण इथे 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण जर आपण बघितलं विषुववृत्तापासून तर कोरिअलिस फोर्सच नाही आहे. पहिला तर मुद्दा की इंटेन्स लो प्रेशर तयार होतो का? नाही होत. काय तयार होतं? इंटेन्स लो प्रेशर बेल्ट तयार होतो, सेंटर नाही तयार होत. एक अतिशय कमी दाबाचं केंद्र सगळ्या बाजूने हवा खेचली गेली हे नाही होत. काय होतंय? अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळ्याचा सगळा पट्टा अतिशय कमी दाबाचा आहे आणि त्याच्यामुळे काय दोन्ही बाजूंनी हवा खेचली जाणार आहे ना की चारी बाजूंनी हवा खेचली जाणार आहे. त्यामुळे पहिलं पण होत नाही. दुसरं त्याहून महत्त्वाचं आहे की कोरिअलिस फोर्स नाही, त्यामुळे आतमध्ये जरी तयार झालं तरी सुद्धा गोलाकार नाही होऊ शकत ते. त्यामुळे कधीही सायक्लॉनिक कंडिशन्स किंवा आपले वादळांची निर्मिती ही 5 डिग्री उत्तर ते 5 डिग्री दक्षिणमध्ये होत नाही, भलेही हा पार्ट सुद्धा तुमच्या उष्णकटिबंधाचाच पार्ट असला तरी. हे कळलं का? ओके. मग कुठे होतं? तर एवढं तर कळलं की 5 डिग्रीच्या वर होतं. पण मग उष्णकटिबंध म्हणजे कुठपर्यंत आहे? 30 डिग्रीपर्यंत, बरोबर? आणि दक्षिणेला पण 30 डिग्रीपर्यंत, 30 अंश दक्षिणेपर्यंत.
मग 5 डिग्री दक्षिण ते 30 डिग्री दक्षिण आणि 5 डिग्री उत्तर ते 30 डिग्री दक्षिणपर्यंत तयार होतात का? तर नॉर्मली 30च्या जवळ होत नाही. का होत नाहीत? आता ह्याच्यासाठी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तिकडनं पाहिजे आपली, क्लायमॅटॉलॉजीमधनं, हवामानशास्त्रामधनं. साधारणपणे 30 ते 35 आहे आपला, त्याला आपण म्हणतो 30 ते 35 इथे दिसतो तुम्हाला, त्याला आपण म्हणतो हाय प्रेशर बेल्ट, जास्ती दाबाचा पट्टा. सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट, उपोष्ण कटिबंधीय जास्ती दाबाचा पट्टा. आणि जेव्हा जास्ती दाबाचा पट्टा असेल, हवा काय होते? खाली उतरते, राईट. हाय प्रेशर बेल्टमध्ये एअर इज सबसाइडिंग, खाली उतरत असते, जोरात खाली दाबली जात असते. आपल्याला तर खाली दाबलं जाणारे नको आहे का? कारण हाय प्रेशरमध्ये लो प्रेशर सेंटर कसं तयार होईल? आणि म्हणून 30च्या जवळपास सुद्धा तुम्हाला हे सायक्लॉनिक कंडिशन्स तयार होताना दिसत नाहीत. म्हणून आयडियल लोकेशन्स काय मानली जातात ह्याची? तर 5 डिग्री उत्तर ते 25 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण ते 25 डिग्री दक्षिण. कळलं आता कुठे तयार होतात? आणि ह्या दोन्ही, एक म्हणजे 27 डिग्रीचं पण मी तुम्हाला सांगितलं आणि पुढचं कोरिअलिस फोर्सबद्दल पण बोलले, आणि कुठे तयार होतात हे लोकेशन सुद्धा आपण बोललो. झालंय? आता कंडिशन्समध्ये पुढचं येतं तुमचं की हे समुद्राच्या पाण्यावरच का तयार होतात, जमिनीवर का तयार होत नाहीत? ट्रॉपिकल सायक्लॉन्स समुद्राच्या पाण्यावरच का तयार होतात? ओके, ठीक आहे, बट दॅट इज नॉट द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन. मॉइश्चर कंटेंट. ओके, टेम्परेचर. खरं म्हणजे बघा तुम्ही, उलटं पाणी उशिरा तापतं, जमीन लवकर तापते. तुम्ही जर विचार केला तर दिवसाच्या वेळेला बघा ना तुम्ही, उलटं खारे वारे असतात, समुद्राकडनं जमिनीकडे येणारे वारे असतात. का? कारण जमिनीवर लो प्रेशर असतं, राईट. सो इंटेन्स लो प्रेशर सेंटर तयार होण्याची पहिली कंडिशन तर खरं जमिनीवरच आहे. पण तरीसुद्धा, आणि अशा प्रकारचे ज्याला म्हणूयात आपण की आतमध्ये इंटेन्स लो प्रेशर आहे आणि अराउंड हवा फिरतीये, असे तयार होतात, त्याला आपण वावटळी म्हणतो. छोटे छोटे जे तयार होतात, पण ती एक वावटळ जी छोटी असते, अशी छोटीशी दिसते आपल्याला, अनुभवली आहे का कधी? तर ती वावटळ काही तुम्हाला घेऊन उडून जात नाही, एवढं मोठं वाऱ्यांसारखं किंवा सायक्लॉनसारखं होते का? नाही. किंवा फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग मग तो एवढा की ताशी 40 किंवा 50-60 किलोमीटरपेक्षा जास्त एवढा होतो का? नाहीच म्हणा, नाही तर मोजा, विश्वास नसेल तर जाऊ. सो नाही होत, म्हणजे छोटं आहे तुलनेने असं म्हणूयात आपण. मग मुद्दा की अशी कंडिशन कुठली रे? पहिलं, प्रेशर तयार होतं, येस, जमिनीवर पण होऊ शकतं की नाही? आहात का सगळे? परत एकदा दाखवते मी तुम्हाला. पहिली कंडिशन होती प्रेशर ग्रेडियंटवाली, जमिनीवर आहे का? येस आहे. दुसरी कंडिशन काय होती? कोरिअलिसवाली, 5 ते 25 मध्ये आहे ना? येस. तिसरी कंडिशन काय म्हटलं होतं आपण? फ्रिक्शनल फोर्स, सपाट जमिनींवरती आहे परत सेम, की फ्रिक्शनल फोर्स हा तुलनेने कमी आहे, सो इंटेन्सिफाय होऊ शकतं का? येस होऊ शकतं. आणि चौथा फोर्स सेंट्रिपेटल, त्याला काय समुद्र काय आणि जमीन काय, कुठेही तो सेंट्रिपेटल फोर्स असू शकतो. मग तरी सुद्धा चारही फोर्सेस, चारही बलं काम करत असून आपण म्हणतोय की वादळांची निर्मिती ही समुद्रावरच का होते, तिकडे का नाही होत जमिनीवर? आलं? त्यामुळे फ्रिक्शनल काढून टाकला मी आता त्यातनं. तर का? तर आता त्याचं उत्तर तुम्हाला इथे दिसेल, ज्याला आपण म्हणतो होतो लॅटंट हीट. आता लॅटंट हीट समजायला आधी काय करूयात आपण? वादळाच्या स्टेजेस समजून घेऊयात. स्टेजेस. सो वादळाच्या स्टेजेस म्हणजे काय? पहिल्यांदा तुमचं इंटेन्स लो प्रेशर सेंटर तयार झालं आणि फिरायला सुरुवात केली, पण ते फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग किती? तर तो आहे ताशी 40 किलोमीटर, 40 किलोमीटर्स पर आवर. ठीक आहे. इट इज नोन ॲज ट्रॉपिकल डिप्रेशन. अतिशय कमी दाबाचं केंद्र तयार झालं, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण. ट्रॉपिकल डिप्रेशन तयार झालं, राईट. आता हे जे डिप्रेशन तयार झालंय म्हणजे फुल सगळे चारही तुमचे फोर्सेस येऊन काम करून तयार झालं ना हे सगळं, राईट. पण हा वेग वाढत नाही तोपर्यंत याचं रूपांतर वादळामध्ये होत नाही. म्हणजे थोडक्यात वादळ कशाला म्हणतोय? की जेव्हा वाऱ्यांचा वेग वाढतो तेव्हा म्हणतोय. एक म्हणजे ती सिस्टीम आणि दुसरं म्हणजे असणाऱ्या वाऱ्यांचा वेग, दोघं मिळून झालंय तुमचं सायक्लॉन. सो वाऱ्यांचा वेग कशाने वाढणार आहे? तर मुळात कुणीतरी त्याला फोर्स करावं लागणार आहे, म्हणजे कुठली तरी एनर्जी तिथं वापरली जावी लागणार आहे, आणि त्या एनर्जीचं नाव आहे लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन. लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन त्याला आपण म्हणतो सांद्रीभवनामधनं बाहेर पडणारी ऊर्जा, की जी काय करते? इथे फिरणाऱ्या वाऱ्यांना ऊर्जा देते, मदत करते. त्या ऊर्जेमुळे ते जोरात फिरायला सुरुवात होतं. जेवढं लॅटंट हीट ऑफ कंडेन्सेशन असणार आहे, सांद्रीभवनाची ऊर्जा जास्ती, तेवढे ते वारे इंटेन्सिफाय होणार आहेत. आणि मग हे लॅटंट हीट ऑफ
कंडेन्सेशन म्हणजे काय, तर मुळात आधी लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असावी लागेल. हां, ते समजण्यासाठी आता एक पॅरलल छोटं उदाहरण आपण बघू. हां, तुम्ही सगळेजण घरी आहात, किचन ओटा आहे, गॅस ठेवलेला आहे, गॅसवर पातेलं ठेवा, पातेल्यामध्ये पाणी टाका आणि गॅस सुरू करा. केला? हां, करा. लायटरनी लावता येतो. हां, व्हिज्युअलाइज करा की आता ते पाणी उकळायला आधी काय की तुम्ही गॅस सुरू केला, 5-10 मिनटं गेली, तोपर्यंत पाणी अजून गरम होत आहे. हां, एक 10-15 मिनिटांनंतर ते उकळायला सुरुवात होईल, राईट. पण ते 5-10 मिनटं एनर्जी कुठून आली तुमची? त्या गॅस सिलेंडरमधनं ती एनर्जी येत होती, राईट. गॅस तर कमी कमी होत चालला ना आपला, ती एनर्जी कुठे ट्रान्सफर झाली? पाण्यामध्ये गेली. सो पाण्याने ती धरली आधी. आता पाण्याला ती एनर्जी धरणं कुठपर्यंत शक्य होतं? 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत. आता 100 डिग्री सेंटीग्रेडला काय झालं? फेज चेंज, म्हणजे पाण्याच्या म्हणजे द्रव अवस्थेपासून ते गेलं वायू अवस्थेपर्यंत. सो लिक्विड टू वेपर, लिक्विड टू गॅसेसपर्यंत, राईट. सो 100च्या पुढची एनर्जी कशात वापरली गेली? फॉर दी फेज चेंज. आणि म्हणून आपण काय म्हणतो बघा की पाण्यामध्ये उष्णता 100पर्यंतच आहे, पण त्याच्या पुढची जी जास्ती उष्णता आहे ती वाफेत आहे. सो वाफ जास्त पोळते म्हणतो आपण. त्याचं कारण काय? कारण जास्ती ऊर्जा तिकडे वाफेत धरून ठेवलेली आहे. इथपर्यंत आलात का? सो सगळं पाणी असं गृहीत धरू आपण की वाफ आणि एका सिस्टीममध्ये येते, म्हणजे वरनं झाकून टाकलेलं आहे तुम्ही. सो सगळी वाफ त्या सिस्टीममध्ये दिसली तुम्हाला. थोड्याने गॅस बंद करून टाका, ते सगळं बऱ्यापैकी पाणी उकळत आलं की, राईट. पण आतमध्ये वाफ तशीच आहे, दिसतीये तुम्हाला ट्रान्सपरंट ह्यानी. हां, बंद करून टाकलं. थोड्या वेळाने काय होणार आहे? थंड होऊ द्या तसंच. थोड्या वेळाने काय होणार आहे की जे तुमच्या इकडच्या सिलेंडरमधनं गॅसमधनं जी पाण्यामध्ये गेली होती ऊर्जा, जी पाण्याचं रूपांतर केलं होतं वाफेमध्ये, ती ऊर्जा विच इज रिक्वायर्ड फॉर दी फेज चेंज, ती ऊर्जा जी वापरली गेली होती पाण्याचं रूपांतर करायला तुमच्या वाफेमध्ये आहात इथपर्यंत. हां, आता वाफ थंड व्हायला लागलं, याचा अर्थ काय की वाफेचं रूपांतर झालं पाण्यामध्ये. सो वाफ जेव्हा पाण्यामध्ये रूपांतरित होते त्यावेळेला तिला ती ऊर्जा नको आहे, बरोबर. ऊर्जा कमी झाली तरच रूपांतर होणार ना. सो ती ऊर्जा टाकली गेली. नॉर्मली जर ही सिस्टीम सेट नसेल केलेली तर नॉर्मली काय होतं? वाफेचं रूपांतर अगेन पाण्यामध्ये होतं, जर बंदिस्त याच्यामध्ये केलेलं असेल, अदरवाईज वाफ उडून जाते. पण वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि ही जी ऊर्जा आहे ती डेसिपेट होते. डेसिपेट किंवा काय म्हणूयात त्याला, जशी निसर्गामध्ये निघून जाते. इथपर्यंत आहात. सो आपण जे म्हणतो की ऊर्जा बनवता पण येत नाही, नष्ट पण करता येत नाही, त्याचं एक उदाहरण म्हणजे सिलेंडरमधनं आली आणि इकडे फेज चेंजसाठी वापरली, निसर्गामध्ये डेसिपेट झाली. इथे आपण म्हणूयात आता अख्खा समुद्राचा पृष्ठभाग पाणीचे ते पण, बरोबर. आणि इथं गॅस म्हणजे तुमचा सूर्य आहे. सो सूर्याकडनं येणारी ऊर्जा, ज्याला आपण लघु तरंग लहरींच्या माध्यमामध्ये येणारी ही ऊर्जा म्हणतो, शॉर्टवेव्ह रेडिएशन, ती घेतली जाते भूपृष्ठाकडनं, समुद्राच्या पृष्ठभागाकडनं. पाणी तापवलं जातं आणि इव्हॅपरेशनची प्रोसेस, बाष्पीभवनाची प्रोसेस होते. हे जे तयार झालेले बाष्पीभवन किंवा वाफ आहे तीच खरं म्हणजे एकाच वेळेला 2 कंडिशन घडत असतात, हे लक्षात घ्या. पहिलं म्हणजे तापवलं जाणं. हां, म्हणून तर आपण म्हणलो का 27 डिग्री आणि त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे, कारण बाष्पीभवनाचा वेग वाढतो त्याच्या पुढे, म्हणून तर ती पाहिजे. पहिलं एक म्हणजे ते झालं वाफ वर 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 वर, कारण हलकी झाली हवा. जेवढी हवा गरम तेवढी हलकी झाली, म्हणून वर 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 जायला सुरुवात झाली. म्हणजे कन्व्हेक्शनल करंट ह्या भागात तयार झालेले आपल्याला जाणवतात. वरती वरती हवा सरकायला लागली, इतकं तर कळलं. आणि दुसरं काय झालं? सायमल्टेनियसली अतिशय कमी दाबाचं केंद्र तयार झालं आणि म्हणून बाहेरची हवा पण आतमध्ये खेचली जायला लागली. 2 कंडिशन सायमल्टेनियसली झाल्या. आता जसजशी हवा ही वर जाते, कुठलं बाष्पासहितची हवा आपण म्हटलो, तसं तुमचा नॉर्मल लॅप्स रेट आला. म्हणजे आपल्याला माहिती, त्याला आपण मराठीत म्हणतो तापमान ऱ्हास प्रमाण. जसजशी हवेची उंची वाढत जाते किंवा हवा जसजशी उंच वातावरणामध्ये जाते तसतसं हवेचं तापमान कमी 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 होत जातं. नॉर्मल लॅप्स रेट ॲज यू गो किंवा ॲज द अल्टिट्यूड ऑफ द एअर इन्क्रीजेस, टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग. तर कितीनी दर आहे त्याचा एक ठरलेला, कितीनी 6.5 6.5 डिग्री सेंटीग्रेड किती दर 1 किलोमीटर मागे. आयडियल कंडिशन्समध्ये आपण म्हणतोय हे, ते व्हॅरी होऊ शकतं. इथपर्यंत कळलं. मग जर टेम्परेचर कमी होत गेलं, आधी टेम्परेचर जास्त होतं म्हणून तर वाफेत होतं ते, पण जसजसं वर जात आहे तापमान कमी 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 2, 3, 4 किलोमीटरपर्यंत वर जात आहे, तापमान कमी झालं म्हणून हवेचं बाष्प धरून ठेवण्याची कपॅसिटी कमी झाली, ताकद कमी झाली आणि म्हणून संपृक्त बिंदू आला. तुमच्या हवेमध्ये आता ढगांची निर्मिती झाली. आणि जेव्हा आपण सायक्लॉनिक कंडिशन्समध्ये हे वर जात असतं, थ्रस्ट वर असतो ना, अपवर्ड असतो. सो वर जेव्हा जातं तेव्हा ॲग्रेसिव्ह अशा खूप ताकदवान ढगांची निर्मिती होती. जे ढग आपण म्हणतो क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग आहेत, त्या ढगांची निर्मिती होते. आणि आता कंडिशन दिसतीये का बघा, इकडे होतं ते समुद्राचं पाणी गेलं होतं वाफेत, पण वाफ वर जाऊन झालं पाण्यात रूपांतर. तो पाऊस धोधो पडला, पण तो जेव्हा पाऊस पडतोय
वाफेमधनं घेतलेली एनर्जी आता फेज उलटी चेंज झाली. जी वाफेमध्ये जाताना एनर्जी घेतली होती सूर्याकडनं ती पाण्यामध्ये रूपांतर झालं आणि म्हणून ऊर्जा मोकळी झाली. ती ऊर्जा तिला नाव काय दिलं आपण? सांद्रीभवन. कंडेन्सेशन. ही कशाचं ढगांमध्ये जे झालं ते होतं कंडेन्सेशन. तर त्यातनं ती ऊर्जा मोकळी झाली की जी ऊर्जा वापरली गेली कशासाठी? तर हे जे फिरणारे सायक्लॉन्स होते तिथे ह्यांचा वेग वाढवण्यासाठी वापरली गेली. आलं लक्षात? आणि म्हणून की असे डिप्रेशन छोटे छोटे तयार होऊ शकतील का लँड पार्टवर? येस, डेफिनेटली तयार होऊ शकतील, पण ते इंटेन्सिफाय होत नाहीत. कारण काय ॲब्सेंट आहे? लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन ॲब्सेंट आहे ह्या भागामध्ये. कळलंय? म्हणजे त्याला म्हणतात की एनर्जी बूस्टर किंवा आपण म्हणूया फ्युएल. सो ही वाफ काय म्हणून काम करते? फ्युएल, इंधन म्हणून काम करते. ती समुद्रावरच मिळते आणि म्हणून समुद्रावरच कायम तुम्हाला ट्रॉपिकल सायक्लॉन्स किंवा वादळांची निर्मिती होताना दिसेल. आणि लँडफॉल हा कायम कुठे दिसेल? जमिनीवर. मग आता बघूयात आपण, जेव्हा जमिनीवर आपण म्हणतोय लँडफॉल, समजा इकडनं एखादा आला वादळ, इथे आलं, सो इथे आहे तोपर्यंत पण अजून एनर्जी त्याची ताकद आहेच आहे. पण जसजसं ते आत सरकलं, समजा इथपर्यंत सरकलं, या भागात जस्ट थोडं आतमध्ये सरकलं असं गृहीत धरा, एनर्जी कट डाऊन झाली. आणि एनर्जी कट डाऊन झाली म्हणून थोडा वेळ ते सगळे वारे जोरजोरात वाहणार आहेत आणि नंतर शांत होणार. असं दिसलंय का रे तुम्हाला की इथून वादळ शिरलं, आधी मुंबईला धडकलं, मग पुण्याला आलं, मग नागपूरला गेलं, मग इकडे गेलं, मग दिल्लीमध्ये गेलं, असं दिसलं का आपल्याला? नाही. कारण जसं ते लँडफॉल करणार एनर्जी सोर्स कट डाऊन होणार आहे त्याचा, आणि एनर्जी सोर्स कट डाऊन झाला की वादळ शांत होणार आहे. त्याला म्हणतात डाईंग ऑफ द सायक्लॉन किंवा लँडफॉल. आता ह्या निर्माण झालेल्या वादळाचं शांत होणं किंवा नष्ट होणं म्हणूयात आपण, ही प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर आहे? सो आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की समुद्रावरच का तयार होतात. झालं इथपर्यंत? मग आता पुढचं आपण बघतोय की तरी मी इथे सांगत होते तुम्हाला की ह्याच्यापेक्षा तो वेग वाढल्यानंतर मग त्याला आपण म्हणायला सुरुवात करतो. मग किती वेग असतो रे पुढचा? तर हे पुढचं मानली जाते स्टेज म्हणूयात आपण. ती असते साधारणपणे 63 किलोमीटरपेक्षा जास्ती. 63 किलोमीटर ताशी. 63 किलोमीटरपेक्षा जास्ती. 40 ते 63 किलोमीटर. परत एकदा सांगते बरं का, लेस दॅन 40 किलोमीटर्स आहे पहिलं, म्हणजे समजायला जास्ती सोपं होईल. लेस दॅन 40 म्हणजे 40पर्यंत किती पण, 20, 32, 33 किती पण. लेस दॅन 40 म्हणजे पुढचं काय आलं रे? 40 to 63. आता कळलं मी काय म्हटले? 40 to 63. आणि मग पुढचं येतं, मग पुढची स्टेज आली ना, आणखीन वाढलं, मग ती स्टेज असते त्याला ती तिथे आहे 64 to 118. 64 to 118 आला तिथे. दिस इज नथिंग बट बेबी सायक्लॉन. दिस इज नथिंग बट बेबी सायक्लॉन. आणि इथे खाली याला तुम्ही म्हणजे दिस इज फुल फ्लेज, बेसिकली नॉट अ सायक्लॉन. याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ट्रॉपिकल स्टॉर्म. काय म्हणतो आपण? स्टॉर्म. आणि मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो वादळ. पण मग अजून इंटेन्सिफाय झालं तर काय होईल रे? पुढची स्टेज ती होईल तुमची जास्ती जोराने वारे वाहत आहेत. किती? ताशी 118 किलोमीटरपेक्षा जास्ती. तर त्याला आपण म्हणतो फुल फ्लेज सायक्लॉन. फुल फ्लेज सायक्लॉन, मराठीमध्ये त्याला म्हणा आवर्त. आवर्त. कळलं? सो आवर्त म्हणजे खूप जास्ती वेग आहे. आणि वादळ हे नॉर्मली कुठून? बेबी सायक्लॉनपासून सायक्लॉनपर्यंत. ते बेबी सायक्लॉन हे काही संकल्पनेत नाव नाही दिले, मी तुम्हाला समजायला सांगितलं. तर नाही तर बेबी सायक्लॉन लिहून या. सो दिस इज हे सुद्धा काय सायक्लॉनिक स्टॉर्म विंड्स सुरू झाल्या असं म्हटलं जातं. ही थर्ड स्टेज जी म्हटलं इथली, सेकंड स्टेज. आणि थर्ड तर मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलं दिस इज अ फुल फ्लेज ट्रॉपिकल स्टॉर्म. ट्रॉपिकल स्टॉर्म म्हणून त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. आणि मग ज्याला वादळ म्हणतो साधारणपणे, म्हणून इथे 50-55 वाल्याला सुद्धा वादळमध्ये कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? आता जेव्हा सायक्लॉनचं नॉमिनक्लेचर होतं, हा मॉन्था असू द्या, शक्ती असू द्या किंवा आत्ताचा आपला दित्वा असू द्या, तर हे नाव कधी ठरवलं जातं? तर जेव्हा विंड स्पीड, असे तर हजारो असणार आहेत ना 40 किलोमीटरपेक्षा कमी ज्यांचा, जेव्हा विंड स्पीड वाऱ्यांचा वेग हा साधारणपणे 62 किलोमीटरपेक्षा जास्ती वाढलेला असतो. म्हणजे ह्या स्टेजपासून धरा, साधारणपणे या स्टेजपासून नॉमेनक्लेचर केलं जातं. कळलं का आता मी काय म्हटले? नॉमेनक्लेचर कोणाचं होणार आहे? ह्याचं होणार आहे. ह्याचं होणारच नाही नॉमेनक्लेचर. राईट? आणि म्हणून हे मॉन्था हे सगळे या प्रकारात बसणारे वादळ आहे. राईट? मग आता दित्वाचं नॉमेनक्लेचर कुणी केलंय सांगा? नाव कुणी दिलंय दित्वा? येमेननी दिलंय. आणि म्हणजे येमेन सहित असे कोण देऊ शकतात हे पुढे बघूयात आपण. येमेन सहित कोण कोण देश देतात नावं.
येमेनने दिलेलं दित्वा हे कोणावरनं दिलेलं आहे, तर येमेनच्या जवळ असणाऱ्या म्हणजे अरबी समुद्रामध्ये असणारं एक छान लगून आहे. काय नाव आहे त्याचं? दित्वा नावाचं लगून आहे. अतिशय सिनिक ब्युटी असलेलं दित्वा लगून, त्याच्या नावावरनं हे नाव दिलेलं आहे दित्वा. लगून म्हणजे काय रे? लगून म्हणजे काय? हां हां समजण्यासाठी म्हणून जस्ट सांगते तुम्हाला की किनारी भागामध्ये, समुद्राच्या किनाऱ्यावर आतल्या थोड्याशा पार्टमध्ये तयार झालेलं एक छोटंसं तळं, की जे तयार झालं आहे कशापासनं, तर मुळातच असणाऱ्या समुद्राच्या पाण्यापासनं. त्याला लगून, त्याला मराठीमध्ये खाजणं ह्या नावाने ओळखलं जातं. कळलं का आता? ते तर अजूनच नाही कळलं. लगून तरी एक वेळ कळेल. देर आर व्हेरियस लगून्स इन दी अंदमान निकोबार, इन mainland coastal part of India. The perfect example is being चिल्का. सगळ्यात द परफेक्ट एक्झाम्पल इज चिल्का. चिल्का हे लगून आहे. आणि मग चिल्का हे तयार होण्याची प्रोसेस कशी मांडली जाते? जस्ट एक मिनिटासाठी इथे दाखवते मी. हे समुद्राचं पाणी आहे. असं गृहीत धरा की इकडनं आतमध्ये असा एक नॅरो चॅनल असतो, आणि जेव्हा समजण्यासाठी मोठं दाखवलं आहे मी तुम्हाला, जेव्हा भरतीची वेळ असते, या नॅरो चॅनल हा जोडलेला असतो समुद्राशी. जेव्हा भरतीची वेळ असते हे पाणी इकडे भरलं जातं, आणि जेव्हा ओहोटीची वेळ असते ती कट ऑफ होतं. असं हजारो वर्ष जेव्हा घडतं तेव्हा एक आयडेंटिकल वेगळाच असा म्हणजे सेपरेट त्याचा स्वतःचा असा एक वेगळे तलाव निर्माण होतो. पण मूळ तलाव कोणापासून झाला आहे? समुद्राच्या पाण्यापासून झालेला आहे. त्याला लगून ह्या ना. नॉर्मली लगून हे सर्क्युलर आकारामध्ये कन्सिडर केले जातात. तुम्हाला असे सेम फ्लडिंग ॲक्टिव्हिटीमुळे इकडे तयार होणारे पण माहिती आहेत ना. केरला कोस्टला कोण असतात? बॅकवॉटर्स ऑफ केरला आपण म्हणतो त्याला. केरलाचे बॅकवॉटर्स म्हणजे लगून आहेत का? लगून आहेत का? ते नाही माहिती. खाजन आहेत का? ते खाजन म्हणजे ज्याला आपण आत्ता हे म्हटलो ते आहेत का? तर नॉर्मली त्यांना काय म्हटलं जातं? बॅकवॉटर्स ह्या नावाने त्यांना ओळखतो आपण. मराठीमध्ये त्याला कयाल ह्या नावाने ओळखतात. खाजन म्हणजे लगून, आणि बॅकवॉटर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय दॅट इज कयाल इन मराठी. कयाल. झालंय. आता ह्या 3 कंडिशन्स आपण पाहिल्या बघा. सायक्लोन तयार होण्याच्या 3 कंडिशन्स आपण पाहिल्या होत्या आहात ना. त्याच्यामध्ये पहिलं म्हटलं होतं की वॉर्म मोशन वॉटर्स पाहिजे, दुसरं म्हटलं होतं आपण कोरेलिस फोर्स पाहिजे, तिसरं आपण म्हटलं होतं की प्री एक्झिस्टिंग जो काय म्हणूयात आपण लो प्रेशर सेंटर तयार व्हायला पाहिजे. तर ते लो प्रेशर सेंटर प्री एक्झिस्टिंग होण्यासाठी सुद्धा अनेक वेळेला समुद्रामध्ये जर डिफरन्शियल हिटिंग म्हणजे काय रे, तर वेगवेगळी बेटं जर जवळपास असतील तर काय होतं? जमीन वेगळी तापते, पाणी वेगळं तापतं, आणि म्हणून तो डिफरन्स क्रिएट होतो, आणि म्हणून पटकन अशा कंडिशन्स तयार व्हायला मदत होते. म्हणून अरबी समुद्रापेक्षा तुम्हाला इकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये प्री एक्झिस्टिंग डिस्टर्बन्सेस पण जास्ती दिसतील. कशामुळे? कारण इकडे तुम्हाला बरोबर मधोमध काही प्रमाणामध्ये बेटं पण तयार झालेली दिसतील. इथपर्यंत आलात. पण आता हा जो मुद्दा आहे हा समजणं खूप महत्त्वाचं आहे. व्हर्टिकल विंड शियर कशाला म्हणतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण व्हर्टिकल विंड शियर म्हणतो, इथे एक प्रश्न पुढे दिसेल तुम्हाला. 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. पहिला प्रश्न की मॉन्सूनमध्ये का तयार होत नाही, किंवा हा काळ जो आपण म्हणतो सायक्लॉन येण्याचा काळ, तो मे आणि जून म्हणजे प्री मान्सूनल, आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे पोस्ट मान्सूनल हाच का मानला जातो. बरोबर मान्सूनच्या काळामध्ये का होत नाही? तर पहिला मे आणि जूनमध्ये का होतोची उत्तरं, आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये का होतोची उत्तरं. की पहिलं म्हणजे वॉर्म मोशन वॉटर आहे, कारण गरम आहे ना. मे आणि जून ऑलरेडी ITCZ सरकलेला आहे, गरम आहे पाणी. आणि ऑक्टोबरमध्ये स्पेसिफिकली लक्षात घ्या जास्ती का तयार होत आहेत, कारण आत्ताच पाऊस पडून गेला आहे सप्टेंबरमध्ये, राईट. त्यामुळे ढग नाही आहेत आकाशामध्ये, फारशी ढगं नाही आहेत, कमी आहेत तुलनेने. त्यामुळे क्लिअर स्काय आहे असं आपण म्हणूयात. निरभ्र आकाश आहे, त्यामुळे सूर्याकडनं येणारी ऊर्जा ही जास्तीत जास्त येते.
का जास्तीत जास्त येते? ढग जर असतील तर ढगांची ही ताकद आहे, आपल्याला माहिती आहे की येणारी सूर्यकिरणं ही जशाल तशी परत पाठवण्याची ताकद आहे. सो एकूण जे आपण हीट बजेट ऑफ अर्थमध्ये शिकतो, पृथ्वीच्या उष्णतेच्या संतुलनामध्ये येणारी ऊर्जा जी 35% परत पाठवली जाते टोटल ऊर्जेच्या, त्यातली 27% एकट्या ढगांच्या मार्फत पाठवली जाते. मग जेवढी ढगांची संख्या जास्ती तेवढी ती परत पाठवली जाणार, खाली कमी येणार. खाली कमी आली तर आपल्याला तेवढं तुलनेने कमी उष्णता मिळणार. जर ढगच नाही आहेत तर येणारी जास्त. हा झाला पहिला. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे काय? जस्ट पाऊस पडून गेलाय, त्यामुळे हवेत असणारे काय म्हणूयात मॉइश्चर कंटेंट पण जास्ती. सो धरून ठेवणारे जे असतात मॉलिक्यूल, कोण म्हणतो त्यांना आपण? हरितग्रह वायू. ते म्हणजे नॅचरल ग्रीन हाऊस गॅस म्हणून काम करणारं बाष्प, हे सुद्धा हवेमध्ये जास्ती. त्यामुळे उष्णता पण जाणवते. दिस इज नथिंग बट ऑक्टोबर हीट नावाची कन्सेप्ट जी आपण म्हणतो. कारण येणारी पण ऊर्जा जास्ती आणि धरणारे पण जास्ती, म्हणून ऑक्टोबरमध्ये उष्णता जाणवते. पण आपलं इथं प्रश्न होता की ऑक्टोबरमध्ये पाणी लवकर तापणारे, जास्ती तापणारे, कारण ऊर्जा जास्ती मिळाली आहे, म्हणून असे पटकन तयार होऊ शकतायत, ज्याला आपण म्हणतोय कमी दाबाची केंद्र तयार होऊ शकतायत. हे कळलं? ऑक्टोबर नोव्हेंबर साधारणपणे वॉर्म ओशन वॉटर्स असतात म्हणून तुम्हाला पाहायला मिळतं. पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये का होतं आणि पहिल्याच्यात का होतं हे कळलं, पण मध्ये का होत नाही याचं उत्तर अजून नाही कळलं आपल्याला. मध्ये म्हणजे काय? जून टू म्हणजे मॉन्सूनच्या काळामध्ये. सो वाय सायक्लॉन्स आर अपसेंट इन दी मॉन्सून सीझन, इतकं क्लिअर कट. सो मॉन्सूनच्या काळामध्ये वादळांची निर्मिती का होत नाही, त्याचं एक खूप महत्त्वाचं कारण ते येतं कंडिशन्समध्ये. आपण कंडिशन्समध्ये 27 बघितली, कोरिलीज बघितली, राईट. आता तिसरी कंडिशन आहे की जी बघायची आपल्याला, खूप महत्त्वाची. ती कंडिशन म्हणजे आहे तुमची वर्टिकल विंड शेअर. वर्टिकल विंड शेअर तो कसा असतो, कसा असावा लागतो आणि मान्सूनमध्ये कसा असतो, ह्या प्रश्नांची उत्तरं बघू. मुळात वर्टिकल विंड शेअर म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. सगळेजण सोबत आहात माझ्या? आता गृहीत धरा तुम्ही की ज्या वेळेला हवा वर जात असते, दिसतीये सगळी वर जाताना हवा तुम्हाला, तर वर जाताना एक समान वेगाने किंवा खालची हवा जी फिरतीये तिच्या तुलनेत वरची फिरणारी हवा, ह्यांच्यामध्ये जर डिफरन्स, वेगामधला डिफरन्स मी म्हणते, हा जो तुलनेने कमी असेल तर त्याला म्हणतो लो व्हर्टिकल विंड शिअर. व्हर्टिकल विंड शिअर म्हणजे काय? तर वर जाणाऱ्या हवेमधला वेगांमधला फरक. पुन्हा एकदा सांगते, वर जाणाऱ्या हवेमध्ये, वर जेव्हा हवा चढतीये तेव्हा वर जाताना हवेमध्ये, वर चढताना खालच्या भागात आणि वरच्या भागामध्ये, जेव्हा इथे चढतीये आणि वर चढतीये त्याच्यामध्ये असणारा वेगामधला फरक तो एक समान असेल तर काय होईल नीट लक्षात घ्या. मगाशी आपण म्हटलो की तुमचं तिन्ही फोर्सेसनी आधी काम केलं, गोल फिरत होती हवा. तो जर एक समान असेल तर काय होतं, किंवा एक समान किंवा बऱ्यापैकी सेम असेल तर सेंट्रिपेटल फोर्स काम करतोय, बरोबर. केंद्राकर्षक एक समान आणि तो सर्क्युलर मुवमेंट राहायला मदत करतोय. पण जर तो एक समान नसेल, खाली हवा फिरतीये समजा, असं गृहीत धरू आपण आपल्याला समजण्यासाठी 40 किलोमीटर, आणि वरती मात्र ती डायरेक्ट 80 किलोमीटरनी गेली, तो वरचा जो आहे तो डिफरन्स खूप जास्ती आहे. आता बघा, समजून घ्या. समजा आपण म्हटलो की हा आय होता तुमचा, याच्यामध्ये हवा नाही आहे, हे लक्षात येते का? इथे हवा नाही आहे, पण याच्या भोवती हवा फिरतीये. इथे खाली जेव्हा हवा फिरत होती, लक्षात घ्या, इथे ती होती कमी वेगाने, पण जशी ती इथे वर जायला सुरुवात केली तिचा वेग एकदम सडनली वाढला, दिसला. पण वाढल्यामुळे काय होऊ शकतं, तर आतमध्ये म्हणजे ह्याच्या आतमध्ये हवा जाऊ शकते. इथून बघा, इथून चालली ती इकडे जाण्याच्या ऐवजी इथे शिरली आतमध्ये. येते लक्षात? व्हिज्युअलाइज परत दाखवते मी तुम्हाला की खालनं जेव्हा हवा जात होती, इथून सडन जो इन्क्रीज झाला, इकडे जाण्याच्या ऐवजी आत शिरली, कळलं. आणि आत शिरली म्हणजे ह्या आय, ज्याला आपण चक्षु म्हटलो होतो की जो अत्यंत कमी दाबाचं केंद्र होतं, त्याच्यातच शिरली ती हवा. आणि आपल्याला माहिती आहे की आय हा मेंटेन व्हावा लागतो, कमी दाबाचं केंद्र. ह्याच्यात जर आडवी हवा आली तर हा डिस्ट्रॉय झाला, आणि हा डिस्ट्रॉय झाला तर हवा फिरणार कोणाच्या भोवती. याचा अर्थ काय? सायक्लॉनिक कंडिशन्स म्हणजे वादळ तयार व्हायचं असेल तर आय मेंटेन करावा लागेल, आणि आय मेंटेन व्हायचं असेल तर व्हर्टिकल विंड शेअर लो असावा लागेल, कळलं आता. सो कधी इंटेन्सिफाय किंवा कधी जास्ती चांगल्या पद्धतीने होऊ शकतात सायक्लॉन फॉर्मेशन, ज्यावेळेला व्हर्टिकल विंड शेअर कमी असतो, म्हणजे कमी डिफरन्स असतो, वर जाणाऱ्या हवेमधला फरक कमी असतो. मी वेग कमी असतो बद्दल बोलत नाहीये बरं का, मी फरक कमी असतो बद्दल बोलतीये. खालची हवा वरच्या हवेमध्ये फिरण्याचा वेग, ह्याच्यामध्ये फरक कमी असतो. तेव्हा फरक एकदम झाला की ती आत शिरण्याचा प्रयत्न करते आणि डिस्ट्रॉय करते आयला. आणि हे कधी घडतं? व्हर्टिकल विंड शेअर इज मोर इन दी मान्सून सीझन. कळलं मी काय म्हटलं? सो व्हर्टिकल विंड शेअर खूप जास्ती असतो की अचानक वरती बघा अपलिफ्टमेंट होते हवेची, जोरात असते. सो व्हर्टिकल विंड शेअर इज मोर इन दी मान्सून सीझन, की जो प्री मान्सूनल आणि पोस्ट मान्सूनलमध्ये कमी आहे व्हर्टिकल विंड शेअर. आणि म्हणून आय मेंटेन झाला तर सायक्लॉन म्हटलो आपण. म्हणून
सायक्लॉनिक कंडिशन्स कधी फॉर्म होतात? प्री मान्सून आणि पोस्ट मान्सून, नॉट इन द मान्सून सीझन. हे कळलं का सांगा मला? व्हर्टिकल विंड शेअरची कन्सेप्ट कळली सगळ्यांना, आणि का नाही हे पण कळलं मान्सूनमध्ये. ओके, आहात सगळे? काही प्रश्न आहे? नाही. मग आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपला, की जसं आपण म्हणलं वाय नॉट इन दी मान्सून सीझन, तसं आपण म्हणूया की वादळांची निर्मिती ही इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जास्ती कोणाच्या तुलनेमध्ये? अरेबियन समुद्राच्या तुलनेमध्ये जास्ती प्रमाणामध्ये होते. का असं? वाय दी सायक्लॉनिक फॉर्मेशन्स आर मोर कंपॅरेटिव्हली in the Bay of Bengal compared to the Arabian Sea. आणि ते किती आहे हे लक्षात घ्या, थोडं नाही आहे ते. बे ऑफ बेंगॉलमधले असे ओरिजिनेट होण्याची प्रोबॅबिलिटी ही ऑलमोस्ट, म्हणजे तुम्हाला फॅक्च्युअल डेटा सुद्धा लक्षात येईल की ती जास्ती आहे, 80% आहे. आणि इकडे मात्र अरेबियन सी मधली, म्हणजे टोटल जर 100 आपण बघितले की किती तयार झाले वादळं, त्यातली 20% इकडे अरेबियन समुद्रात आहेत भारताच्या बाबतीमध्ये, किंवा हिंदी महासागराच्या बाबतीमध्ये आपण धरतोय. उरलेले 80% तिकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये. काय कारण आहे? हां, कुठले? बे ऑफ बेंगॉलची. ओके, सॅलिनिटी कमी आहे. कशामुळे? पाहिलं ते सॅलिनिटी म्हणजे क्षारकता कमी आहे. कोणाची? बंगालच्या उपसागराची. कशामुळे? कारण नद्यांचा फ्लो खूप जास्ती आहे, सगळ्या मोठ्या नद्या तिकडे जाऊन मिळताना दिसत आहेत. बरोबर. कोणाच्या? अरेबियन समुद्राच्या तुलनेमध्ये क्षारता कमी आहे. पण म्हणून काय झालं? हां, पण घनतेचा इथं काय संबंध? घनतेशी नाही संबंध. संबंध कशाशी आहे? तापमानाशी आहे. सो इथे जेव्हा तुमची बघा, मी मगाशी जे म्हटलं तुम्हाला की 100 डिग्रीला वाफेत रूपांतर झालं, हे 100 डिग्रीला वाफेत रूपांतर झालं. पाण्याचा जो बॉइलिंग पॉईंट आपण म्हटला, उत्कलन बिंदू 100, तो आहे प्युअर वॉटर. हां, त्याच्यामध्ये काहीही तुम्ही इम्प्युरिटीज किंवा काही टाकलेलं नाही अशा वेळेला. पण तुम्ही त्याच पाण्यामध्ये मीठ घाला, 2 चमचे मीठ घाला आणि मग तापवा. तुम्ही थर्मामीटर लावून चेक करा, तुम्हाला दिसेल की 100ला उकळत नाही पाणी. काय होतं? उत्कलन बिंदू वाढतो, बॉइलिंग पॉईंट वाढतो. याचा अर्थ जेवढी इम्प्युरिटीज जास्ती तेवढं काय होतं? तो पाणी तापवायला लागणारी ऊर्जा पण जास्ती. कळलं इथपर्यंत? मग इकडे अरबी समुद्रामध्ये काय झालंय? क्षारता जरा जास्ती आहे, आणि इकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये काय? क्षारता तुलनेने कमी आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या तुलनेमध्ये इकडचं बे ऑफ बेंगॉलचं पाणी, बंगालच्या उपसागराचं पाणी हे तुलनेने गरम असतं. का गरम असतं? लवकर तापवलं जातं ना, ह्याच्या तुलनेत कमी लागते ऊर्जा. हे झालं पहिलं. दुसरं खूप महत्त्वाचं आहे की इकडे अरबी समुद्रामध्ये अनेक वेळेला अपवेलिंग आहे. अपवेलिंग म्हणजे काय? की खालचं थंड पाणी वर येत आहे, आणि त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरती तुम्हाला ते थंड पाणी असल्यामुळे तुलनेने बे ऑफ बेंगॉलच्या तुलनेमध्ये ते काय म्हणूया, क्षारता जास्ती असल्यामुळे. अगेन तिकडे क्षारता कमी आहे, इकडे क्षारता जास्ती आहे. सो क्षारता जास्ती आहे. तुझे म्हणत होती डेन्सिटी डिफरन्स, तो कुठे? अरबी समुद्रामध्ये खूप जास्ती क्षारता असल्यामुळे खालचं पाणी वर येण्याची शक्यता जास्ती आहे. इकडे काय होतं? तो डिफरन्स जास्ती आहे. कशाचा डिफरन्स समजून घ्या. बे ऑफ बेंगॉलमध्ये वर जे पाणी येतं आहे की नाही, वरच्या थरामध्ये, ते पाणी आहे गोडं पाणी तुलनेने, बरोबर, नद्यांनी आलेलं, आणि खालचं पाणी आहे खारं पाणी. सो क्लिअर कट 2 थर तयार होताना दिसतात, आणि त्यामुळे वरच्या पाण्याची घनता कमी, तू म्हटलीस तशी, खालच्या पाण्याची घनता तुलनेने जास्ती. कळलं का इथपर्यंत? हां, त्यामुळे इट प्रिव्हेंट दी अपवेलिंग. अपवेलिंग म्हणजे काय? खालचं थंड पाणी वर येणं हे तुलनेने कमी होतं. आता हे समजण्यासाठी बघा तुम्ही की ज्या वेळेला तुम्ही आता तर काही सगळ्या घरांमध्ये गिझर्स आहेत, पण समजा गिझर नाही, एखाद दिवशी लाईट गेली तर आपण हंड्यामध्ये पाणी ठेवतो तापवायला, पातेल्यामध्ये पाणी ठेवतो. तर ते पाणी खालचंच फक्त तापलं, मग तुम्ही मिक्स केलं, मग परत असं होतं का रे? खालचं पाणी तापलं की ते काय करतं? वर येतं. परत असं मिक्स होतं की नाही, कन्व्हेक्शनल करंट त्यामध्ये पण तयार होताना जसे हवेत तयार होतात तसे तिथं पण दिसतात, कारण ते हलकं असतं म्हणून वर येतं. राईट? इथं बघा ना, एक्झॅक्टली काय होतं की खालचं आणि वरचं एकमेकांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करत असतं, पण वरचंच पाणी जर गरम असेल, हलकं असेल, तर ते खाली म्हणजे क्लिअर कट डिफरन्स तयार होतो घनतेमधला, आणि खाली मिक्स नाही होऊ देत ते. त्यामुळे सुद्धा आपण म्हणूयात की इकडचं पाणी हे तुलनेने गरम असतं आणि तिकडचं पाणी तुलनेने काय? थंड असतं अरबी समुद्रामधलं. कळले? 2 महत्त्वाचे मुद्दे, एक क्षारता आणि दुसरा तापमान, दोन्ही इंटरडिपेंडंट आहे. क्लिअर आहे का सांगा? आणि म्हणून बे ऑफ बेंगॉलमध्ये जास्तीत जास्त कमी दाबाचे केंद्र तयार होऊ शकतात. तिसरा पण आहे याच्यामध्ये महत्त्वाचा, ज्याला आपण व्हर्टिकल विंड शेअर म्हणतो. तुम्ही मान्सूनचा काळ जरा डोळ्यासमोर लक्षात घ्या, प्री मान्सूनल काळ डोळ्यासमोर लक्षात घ्या. काय दिसेल तेव्हा भारताच्या बाबतीमध्ये आपण ओरिजिन कुठे आहेत जरा बघूयात आपण. ओरिजिन कुठे आहेत जरा जास्ती लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे इथे पण आहेत, एक आत्ताचं पण वादळ या पण भागामध्ये तयार झालेलं आहेच आहे, पण ते पोस्ट मॉन्सूनल जास्ती दिसत आहे तुम्हाला. इथे
हे जर खाली इक्वेटर आपण कन्सिडर केलं तर इथून फिरणारे हे जरा जास्ती तुम्हाला अँगल हा जास्ती दिसतो इकडून. इकडून पाहिलं तुम्ही तर इथे पण असाच दिसतोय तुम्हाला, पण जेव्हा सायक्लॉनिक कंडिशन्स इथे अंदमान आणि वरच्या भागामध्ये तयार होताना दिसत आहेत, हे वारे स्पेसिफिक आता तुम्हाला व्हिज्युअलाइज काय करायला लागेल सांगते हां, की असा पर्टिक्युलर काळ आहे, कधी मे एंड, हां अजूनही ITCZ पूर्ण वर नाही गेलाय, त्याच्यामुळे समजा ITCZ इथपर्यंत आहे असं कन्सिडर करा तुम्ही, राईट. सो इथे समजा एखादं केंद्र तयार झाले ह्या भागामध्ये, ठीक आहे, पण इथे असणारे वारे हे असे दिसत आहेत तुम्हाला उलटे आहेत का सांगा मला. हां इथे असणारे वारे म्हणजे ह्या भागातून जाणारे वारे हे असे दिसत आहेत. मग असे म्हणजे कसे आहेत रे, असेच. आणि आपला सायक्लॉनची कंडिशन असते अशी, सायक्लॉन असा फिरतो ना उत्तर गोलार्धामध्ये, राईट. जस्ट लक्षात असावं म्हणून हे सांगून ठेवलं मी तुम्हाला. पण बेसिक कारण इथलं सांगायचं तुम्ही ते काय, की क्षारता आणि तापमान ह्या दोघांमध्ये कसा डिफरन्स आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथं तयार होताना नाही दिसणार. शिवाय व्हर्टिकल विंड शेअर इट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द वॉटर, त्याला म्हणूयात आपण वॉटर कंपोजिशन. सो क्षारता जिथं जास्ती तिथं व्हर्टिकल विंड शेअरचा पण परिणाम होऊ शकतो, कारण वारं कसं तापतं आणि कसं अपलिफ्ट होतं हे त्याच्यावरती पण डिपेंडच असणार. आलं इथपर्यंत आहात सगळेजण, आणि का तयार होतात हे पण कळलंय. आता नेक्स्ट हे ऑलरेडी आपण पाहिले हां, सिझनॅलिटी. हां वाय इथं बघा प्री मान्सून आहे, पोस्ट मान्सून आहे, इथे नाही असं म्हटलंय बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल की तिघांमध्ये दिलंय, इथे नाही आहे. डिस्पाईट ऑफ वॉर्म वॉटर, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गरम पाणी आहे तरी सुद्धा नाही, कारण व्हर्टिकल विंड शेअर खूप स्ट्रॉंग आहे म्हणून. आता सायक्लॉनचे नॉमेनक्लेचर शेवटचा मुद्दा आहे आपला हा महत्त्वाचा, जो वादळांना नावं कशी दिली जातात. सो वादळांना नाव दिली जातात, खरं म्हणजे ही संकल्पना 2000 सालानंतर आली. वादळांना नावं दिली गेली पाहिजेत ही संकल्पना 2000 सालानंतर आली. हे संकल्पना आणणारे दोघं महत्त्वाच्या संघटना, पहिली ज्याला आपण म्हणूयात वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, जागतिक हवामान संघटना, आणि दुसरी इथे दिसेल तुम्हाला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, आणि दुसरी दिसते तुम्हाला इस्कॅप. म्हणजे कोणाबद्दल बोलतोय, इस्कॅप, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल फॉर दी एशिया पॅसिफिक, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल फॉर एशिया पॅसिफिक. आता ह्यांनी मिळून काय केलं की कोणाचं नाव द्यायचं ठरवलं तर ते टेम्परेट होते त्यांच्याबद्दल हे बोलत नाही आहेत बरं का, हे बोलत आहेत कोणाबद्दल, फक्त ट्रॉपिकलबद्दल. बरं ट्रॉपिकल हे काही फक्त भारतात आहेत का, नाही. आता जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणावा लागेल तुम्हाला, बरोबर की नाही. तर जगाचा नकाशा डोळ्यासमोर जर आणायचा असेल तर जस्ट वरच्या याला जाऊन आपण जागा जिथे आहे तिथं बघूयात. इथे समजा हां, तर हा आहे का लक्षात तुमच्या, इकडनं येऊयात आपण. हां सो इकडनं तुमचं अमेरिकेचा पार्ट, ठीक आहे. इथे कोण होते रे, हे कॅरेबियन आयलँड्स होते इथे. हां हा लक्षात यायला होती ना मदत, जरा जरा आहात ना. तर हा समुद्र कोण आहे सांगा, पॅसिफिक. हां पॅसिफिक, पॅसिफिक इथे, इथे जपान आहे ना या बाजूला, आणि इथे ऑस्ट्रेलिया आहे, बरोबर. ही ऑस्ट्रेलियाची कुठली साईड आहे, ऑस्ट्रेलियाचा कुठला किनारा आहे, हा ईस्टर्न, पूर्व किनारा. हां तर हा जर पूर्ण पॅसिफिक घेतलात तुम्ही, ऑस्ट्रेलियाचा पूर्व पण पॅसिफिकचा पश्चिम, पॅसिफिकचा पूर्व, कळला का हा. हां म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारताना समुद्राचे पण रिजन्स दिले जातील, आणि मग कन्फ्युजन काय होऊ शकतं, त्यांनी जर पश्चिम पॅसिफिक म्हटलं की तुम्हाला कन्फ्युजन होईल की पश्चिम पॅसिफिक म्हणजे कुठला रिजन. सो पश्चिम पॅसिफिक, पॅसिफिक अख्खा धरायचा, त्याचा पश्चिम म्हणजे ऑस्ट्रेलियाचा पूर्व, कळलं हे. म्हणजे कुठल्या सायक्लॉन्सबद्दल विचारतायत ते, जर पश्चिम पॅसिफिक विचारत असतील तर ते विचारतायत ऑस्ट्रेलियाच्या जवळ तयार होणारी, इतकं कळलं. आणि प्रत्येक ठिकाणी ट्रॉपिकल रिजनमध्ये तयार होणाऱ्या सायक्लॉनला तिथलं लोकल, त्याला स्थानिक नाव आहे. जसं भारतामध्ये त्याला वादळ म्हणतो आपण, सायक्लॉन ह्या नावाने आपण त्याला ओळखतो, तसं प्रत्येक ठिकाणचं नाव आहे तेच बघतोय आपण आधी. कुठे तयार होतात मी म्हटलं, इथे कॅरेबियन आयलँड्समध्ये, म्हणजे अमेरिका इकडनं दिसते तुम्हाला, फ्लोरिडाचा कोस्ट, राईट. आणि हा इथे ब्राझीलचा पण कन्सिडर करूयात आपण. सो ह्या रिजनमध्ये म्हणजे आता हा समुद्र कोण आहे,
अटलांटिक. सो अटलांटिकचा पूर्व आहे का पश्चिम आहे हा सांगा. अटलांटिकचा पश्चिम आहात का इथपर्यंत. सो अटलांटिकच्या पश्चिममध्ये पण तयार होत आहे. हां, आणि ह्या पॅसिफिकच्या हा कॅलिफोर्निया कोस्ट आहे. सो पॅसिफिकचा कुठला आहे तो पूर्व. क्लिअर आहे, कन्फ्युजन नाही. हां, सो इथे आणि इथे दोन्हीकडे तयार होणाऱ्या वादळांना नाव असतं हरिकेन. ऐकलंय का रे हे नाव कधी. हरिकेन. हरिकेन हां, त्याला काय म्हटलो आपण, लोकल, स्थानिक किंवा कॉमन नेम आहे. हां, ते असे मल्टिपल हरिकेन्स असू शकतात. या वर्षभरामध्ये 2 हरिकेन आले, 3 हरिकेन आले, असं असू शकतं. जसं भारतामध्ये 2 सायक्लॉन आले, 3 सायक्लॉन आले, तसं. कळलं. मग स्पेसिफिक नेम जसं आपलं आत्ताचं दितवा, दिस इज द स्पेसिफिक नेम. हां, स्पेसिफिक ओरिजिन. तसं हरिकेनमधलं माहिती आहे तुम्हाला एक फेमस हरिकेन कॅटरीना. मी ऑलरेडी एकदा सांगितलेलं होतं तुम्हाला, आता लक्षात आलं. ॲक्च्युली कॅटरीनाबद्दल बोलून सुद्धा परत विसरताय म्हणजे ठीक आहे. हां, तिथे झालं म्हणजे या दोन्ही समुद्र, अटलांटिक असू दे किंवा पॅसिफिक, पण रिजन लक्षात घ्या. अटलांटिकच्या पश्चिमेला आणि पॅसिफिकच्या पूर्वेला तयार होणाऱ्या वादळांना कॉमन नेम काय, हरिकेन. झालं. इथून आलो आपण आता. इथे दिसतंय सगळा हा अख्खा घ्या किंवा हा अख्खा घ्या. हां, आणि हा म्हणजे हिंदी महासागर कुठलाही कन्सिडर केला तरी त्या सगळ्याला नाव काय, सायक्लॉन. राईट, इथपर्यंत कळलं. हां, मग इथे आता तो तिकडे जो ऑस्ट्रेलिया काढला होता त्याचा इथं दिसतो ना भाग. सो ऑस्ट्रेलियाची ही आहे ना इकडची पश्चिम, ऑस्ट्रेलियाचा पश्चिम किनारा. सो इथपर्यंत आपण कन्सिडर करूया की ते सगळं कोण आहे, सायक्लॉन्स आहेत. पण ऑस्ट्रेलियाच्या ह्या भागात म्हणजे कुठे, इथे म्हणजे पॅसिफिकमध्ये. हां, ऑस्ट्रेलियाच्या पॅसिफिकमध्ये तयार होणाऱ्या वादळांना म्हटलं जातं विली विली. काय नाव दिलं जातं, विली विली. विली विली कॉमन नेम अगे ना, जसं हरिकेन होतं तसं. मग ह्यांचं कॅटरीना कोण नाही माहिती मला, पण कॉमन नेमनी ओळखलं जातं त्या भागांमध्ये. राईट, इथपर्यंत आलो. मग बघा कुठून गेलो होतो आपण. पहिलं ह्या रिजनबद्दल बोललो होतो आपण, म्हणजे अमेरिकेला लागूनचा भाग, त्याला हरिकेन म्हटलो. मग इंडियन ओशनमध्ये आलो, सायक्लोन म्हटलो. मग इंडियन ओशनच्या ह्या बाजूला जाताना आता आधी दक्षिणेला पाहिलं कोण होता, ऑस्ट्रेलियाला लागूनचा भाग, पॅसिफिकमधला, त्याला म्हटलो विली विली. पण उत्तरेत जाऊ ना जरा. मग बे ऑफ बेंगॉलपासून सरकलात तुम्ही तर इथे तुमचा हा मलेशियन पेनिन्सुला. राईट, आपलं सुमात्रा बेट ओलांडून गेलो. इथं कोण आहे, साऊथ चायना सी. सो साऊथ चायना सीमध्ये यांना नाव काय दिलेलं आहे, आता मी हे काढून टाकते जरा. साऊथ चायना सीमध्ये ह्याला नाव आहे टायफून. टायफून. आणि जपानच्या समुद्रामध्ये त्याला नाव आहे टायफू. सो पहिलं आपण बघितलं होतं आहे हरिकेन. हां, दुसरं बघितलं होतं सायक्लॉन, तिसरं बघितलं होतं विली विली, चौथं बघितलं आपण टायफून, आणि पाचवं बघितलं टायफू. जपानचा समुद्र म्हणजे जॅपनीज सी, म्हणजे जर मोठा ओशन धरला तर तो पॅसिफिक आहे, हे विसरू नका. आणि पॅसिफिक मधला कुठला पॅसिफिक अगेन सांगा, पूर्व का पश्चिम पॅसिफिक. पश्चिम पॅसिफिक, अगदी बरोबर. पश्चिम पॅसिफिकमध्ये तयार होणार आहे. आता पश्चिम पॅसिफिकमध्ये पण लक्षात घ्या पश्चिमच. हां, पण पश्चिम उत्तर पॅसिफिक असेल तर पश्चिमेतला टायफू, आणि पश्चिम पॅसिफिकच पण दक्षिणेतला दक्षिण पॅसिफिकचा पश्चिम भाग विली विली. विली विली. राईट. हां, येस, कन्फ्युजन झालं. सो हे कॉमन नेम्सबद्दल बोललो. हे जोड्या लावायला येऊ शकतात प्रिलिमला. मी म्हणणारे आज जर लक्षात झालं असेल तर परत बघायला पण जाऊ नका, त्याच्याकडे वाचू पण नका काही. ठीक आहे. पण आता पुढचं की हे झालं कॉमन. आता स्पेसिफिक नावांबद्दल आपण बोलत होतो. मग स्पेसिफिक नावं कशी दिली जातात आपण ऑलरेडी बघितलं इथे. अरे कुठे गेलो. हां, हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आता नॉमेनक्लेचर साधारण 2000 सालानंतर हे सुरू झालं असं म्हटलो आपण. आणि टोटल ह्या दोन कोण, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि इस्कॅप यांनी सुरू केलं. असे जगाच्या पाठीवर टोटल 6 रिजनल सेंटर्स आहेत. त्याला 6 रिजनल सेंटर्स. कुठले 6 रिजनल सेंटर्स, तर न्यू दिल्ली हे एक वन ऑफ देम असं म्हणूयात. रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर. रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर.
मग तुम्हाला लक्षात येईल की ते तिकडं अटलांटिकमध्ये असायला लागेल, पॅसिफिक उत्तर दक्षिणमध्ये असावं लागेल, राईट. असे 6 आहेत. बाकी कुठे आहेत काही घेणं देणं नाही आपल्याला. पण भारतासाठीचं किंवा त्याला म्हणूयात इंडियन सबकॉन्टिनेंटमधलं कुठलं आहे ते म्हणजे दिल्ली, रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर, RSMC दिल्ली, which is basically coordinated by the इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामान खातं. कळलं इथपर्यंत, राईट. आणि मग भारतामधल्या जे म्हणजे भारताच्या आजूबाजूचे त्याला म्हणतात इंडियन रिम कंट्रीज. सो हे जे करतंय कोऑर्डिनेट हे किती 13 राष्ट्र एकूण. ते 13 राष्ट्र म्हणजे कुठले येत आहेत, जस्ट पाहिजे तर आपण खाली जाऊन बघूया त्याच्यात इथे. तर लक्षात येण्यासाठी म्हणून कोण कोण बघा इकडनं की भारताच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्राला लागून आणि पूर्वेला असलेल्या बे ऑफ बेंगॉलला लागूनची राष्ट्र. सो याच्यातलं ओमान दिसतंय, आधीच्या नकाशांमध्ये पण आपण पाहिलंय. हां, इथून समुद्राला लागूनचं. हां, इथे दिसतं तुम्हाला ते म्हणजे कोण, हे येमेन. हां, येमेननीच दिलं होतं ना दित्वा. हां, इथे सौदी, कारण सौदीवरनं लागतंय, बरोबर का. नंतर इथे UAE ची राजधानी, जस्ट मॅप पण करून चला, आलंच आहे तर सगळं हातासरशी करून जायचं. सो UAE अबुधाबी दिसलंय, हे मस्कत म्हणजे ओमान आलंय. आणि तिकडे खाली गेला होता तुम्ही, हे होतं येमेन. मग आता इथून हा कोण दिसतो रे तुम्हाला, पर्शियन गल्फमध्ये शिरलात ना तुम्ही इथे. सो पर्शियन गल्फमध्ये असणारं इराण आहात इथपर्यंत. मग आता जस्ट कुठले कुठले आहेत बघा, कुठले कुठले दिसत आहेत सांगा. हां, भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव्स, म्यानमार इकडच्या बाजूचं, ओमान, कतार, दोहा दिसला होता ना तिथे तुम्हाला. सो कतार आहेच आहे. हां, सौदी अरेबिया, UAE, येमेन, इराण आणि थायलंड. सो इराण पण पर्शियन गल्फमध्ये आहे. अशी टोटल 13 राष्ट्र. काय असतं, सिम्पल नावांची यादी देऊन टाकली. हां, तुम्हाला काय काय तुमच्या नवीन तयार झालेल्या बाळांची नावं द्यायची यादी देऊन टाका. 13 नावं साधारणपणे यांनी देऊन टाकलेली असतात प्रत्येकाने. नावं कशी असली पाहिजेत, प्रोफाऊंड म्हणजे कुठं गेलं, हां, शॉर्ट, इझी टू प्रोनाऊन्स, कल्चरली मिनिंगफुल अँड नॉन ऑफेन्सिव्ह अशी पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. आणि मग शक्यतो त्या काय म्हणूया अशा कुठल्या रिलिजियस फिलिंगशी अटॅच नसावीत असं त्यांनी त्याच्यात स्पेसिफाय पण केलेलं आहे. सो अशी असावीत असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून तर दित्वा हे निसर्गाशी आणि त्यांच्या याच्याशी म्हणून ते तसं दिलेलं नाव होतं. तुम्हाला जनरली जाणवेल बरं का की जर आपल्याला जोड्या लावामध्ये आलं की ह्याचं नाव कोणी दिलं वगैरे असं, तर नॉर्मली तुम्हाला दिसेल की जी साधारण संस्कृत काय म्हणूयात ओरिजिनसारखे शब्द तुम्हाला दिसत आहेत की नाही, ते नॉर्मली भारताचे आहेत. आणि उर्दू साऊंडिंग आहेत ते नॉर्मली पाकिस्तान किंवा बांगलादेशला विसरू नका, एकट्या पाकिस्तानला ठेवाल नाही तर. सो ह्या दोनपैकी एक असणार आहे. जुन्या काळातलं गुलाब नावाचं असेल किंवा लैला, नीलम, तर हे तो ॲक्च्युली आलेली वादळं सांगते अरे. हां, तर ओरिजिन तुम्हाला हा उर्दू साऊंडिंग वाटतो, राईट. निसर्ग म्हटलं की वायू. आता प्रत्येकच तसंच असेल असं नाही, पण मी एक फक्त जस्ट तुम्हाला लक्षात आणून देते. हुदहुद तुम्हाला माहिती आहे ना, हे उर्दू आहे, तेवढं तर उर्दू तुम्हाला कळतं, तुम्ही तेवढे शेरो शायरी ऐकता माहिती आहे मला. हां, तरी केतन दादा आला नाही आहे तुमच्याकडं. तर जी नावं लक्षात येत नाहीत अशी ती मग दुसऱ्याला लावून टाका, जोड्या लावा. आणि एक कळलं की सगळं कळतं जोड्या लावामध्ये, माहिती आहे आपल्याला. आहात इथपर्यंत, ओके. मांथा कुणी दिलं होतं सांगा रे जरा मग. अरे बापरे. ठीक आहे, इथपर्यंत हे झालंय कसं. हां, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की नाव कोणाला देतो, ज्यांचा वेग 62 किलोमीटर ताशीपेक्षा जास्त आहे त्यांनाच हे नाव देतो आपण. आणि मग असे 2 महत्त्वाचे सायक्लॉन, एक आहे शक्ती. हां, ते तयार झालं होतं तिकडे ओमानच्या जवळ, पण येऊन धडकलं होतं, त्याचा लँडफॉल होता पोरबंदर 4 ऑक्टोबर. हां, पुढचं होतं 27 ऑक्टोबरचं सायक्लॉन मॉन्था, तयार झालं होतं इकडं बे ऑफ बेंगॉल. आणि आता दिसेल ह्याचा लँडफॉर्म कुठे दिसतोय आपल्याला सांगा. हां, पण रिजन कोण, रायलसीमा. आलं लक्षात, म्हणून तर मग अशी दाखवून ठेवला होता तुम्हाला. सो कोस्टल पार्ट ऑफ द आंध्रा, तो तुम्हाला त्याचा लँडफॉल दिसतोय.